अधिकृतपणे स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही इतक्या रेनाऊंड लोकांना बोलवलं, तिथे मला बोलवलं, मला सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यात मी काय म्हणतात त्याला श्लेषच काढायचं झालं तर थोडंसं बायफर्केशन आम्ही असंही करतो की आता रिनाऊंड आणि नंतर रिनाऊंड होणार आहे. मागच्या वेळेला तुम्ही 14 ते 19 मधले असलेल्या पंकजा मुंडे त्यांच्याकडे असलेली खाती आणि आत्ताच तुम्हाला नेमकं काय फरक जाणवतोय तुमच्यातला आणि तुमच्या कामकाजातला नेमका? हा फरक जाणवतोय की मी इथे आले. कारण रुरल डेव्हलपमेंट जेव्हा मला ग्रामीण विकास खातं दिलं होतं तेव्हा मला प्रश्न पडत होता मी ग्रामीण विकास खात्यात काय करू. कारण मला असं वाटलं मी मुंबईत वाढले, म्हणजे वयाच्या 15 वर्षापासून मुंबईत राहिले, तर मी कसं ग्रामीण विकासला न्याय देऊ शकेन. आणि पण जलसंधारण हे खातं त्याला जोडलं असल्यामुळे मी खूप ते काम मनापासून केलं. जलयुक्त शिवारमध्ये अगदी झोकून देऊन काम केलं. आणि तेव्हा देवेंद्रजींनीच मला सांगितलं की पंकजा, तुझ्या ग्रामविकासला मी जलसंधारण जोडतोय कारण तुझं पॅशन आहे. मी पाण्यावर आधी काम करायचे NGO मधून, तर वैद्यनाथ पॅटर्न नावाने मी जे काम केलं त्याला फक्त जलयुक्त शिवार एवढंच नाव देऊन आम्ही ती योजना बनवली. आणि ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काय करता येईल याचा इतका मोठा वाईड मला स्पेक्ट्रम मिळाला ग्रामीण विकासमध्ये. आणि महिला बाल विकास, ग्रामीण विकास आणि जलसंधारण हे कॉम्बिनेशन सर्वांगीण विकासाला डिझाईन करण्यासाठी मला खूप छान अनुभव आला. आणि असा अनुभव होता की रिझल्ट लगेच दिसत होता. पण आता हे जे खातं आहे ह्याचा रिझल्ट एका खात्यामध्ये लगेच दिसणार नाही, ते म्हणजे एन्व्हायरमेंट. कारण त्याच्यामध्ये आपण इतके प्रयत्न करून त्या एन्व्हायरमेंटची परिस्थिती वाईट केलेली आहे की त्याला चांगलं करण्यासाठी सर्वांना सोबत घ्यावं लागेल. म्हणजे लोक सहभाग आणि पब्लिक पार्टिसिपेशन हे तेवढंच त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. कारण एन्व्हायरमेंट हे खूप चॅलेंजिंग डिपार्टमेंट आहे, जे भाजपकडे कधीच नव्हतं पूर्वी. आणि त्याच्यामध्ये रिझल्ट हा जास्तीत जास्त धूळ धुराळा, लोक त्यालाच पोल्युशन म्हणतात, पण ते पोल्युशन नाही, मेनली आपल्याला वॉटर पोल्युशनचं खूप मोठं चॅलेंज आहे. तर त्याच्याकडे आपण येऊच या. पण मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा धागा पकडून 14 ते 19 आणि त्या आसपासचा काळ पंकजा मुंडे यांच्या अमिताभ बच्चन यांचा खूप अँग्री यंग प्रभाव होता. आता तो कमी झाला का? एक माणूस असा बदलतो ना, इव्हॉल्व्ह होतो, तर तो बदल हाऊ यू लुक ॲट इट? कारण तो बदल ऍक्च्युली ना मी ऍब्सोल्युटली शांत स्वभावाची आहे, अँग्री नाही आहे. पण माझी पर्सनॅलिटी आहे ना, मी उंची पुरी धिप्पाड अशी पर्सनॅलिटी पण इझिली नसते बायकांची आपल्या देशामध्ये, फार कोलू लहान. तर माझ्या भावभावाला वगैरे तसं घेतलं गेलं. मी प्रचंड पेशन्स आणि शांत मुलगी आहे. फक्त मला जो माझ्या बोलण्याचा अर्थ कसा लावला जाईल ह्याचा अभ्यास नसल्यामुळे मोकळं बोलताना मी जे आडपडदे न ठेवता मोकळं बोलायचे ते मला कळलं की त्याचे अर्थ लावणाऱ्याला लावता येतात. आणि म्हणून ह्या 5 वर्षात, आता 10 वर्ष झाले त्याला, पण 2014 ते आता यामध्ये माझ्यात तो बदल झाला आहे की आपण एखादा वाक्याचं उत्तर देत असताना त्याचे अर्थ न काढता येईल असे वाक्य वापरता यावे. हा, तर ते तसंच झालं होतं. ते माझ्या आधी राजीव सातवांनी भाषण केलं होतं त्या कार्यक्रमात. आणि त्यांनी असं म्हणाले की ताई, आम्हाला वाटलं होतं बहुजन मुख्यमंत्री व्हावा आणि तुम्ही व्हाल. आणि त्याच्यावर मी म्हटलं हो, तुम्हाला असं वाटलं होतं? ते म्हणजे पुढच्यासाठी शुभेच्छा. तर मी ते रिपीट केलं त्यांचं वाक्य आणि मी म्हटलं तुम्ही शुभेच्छा देताय म्हणजे आमचंच सरकार येईल असं म्हणताय. पण ते वाक्य जे ते रिपीट केलं ते वाक्यच न्यूज झालं. आणि ते आता 10 वर्ष झाले माझ्या कडे छान चिकटलंय आणि मला काही त्याच्यात अवमान वगैरे वाटत नाही. पण त्याचा पक्षीय पातळीवरती काहीच नाही, म्हणजे वाईट परिणाम झाला किंवा पक्षीय पातळीवर नाही झाला. कारण मला कधीही माझ्या केंद्रातील नेत्यांनी किंवा राज्यातील नेत्यांनी, फॉर मॅटर ऑफ फॅक्ट तेव्हाचे CM देवेंद्रजींनी, कधी याच्याविषयी आम्ही अशी, उलट आम्ही मस्करीच केली याची की कशी बातमी झाली आहे. तर असं काही कोणी मला त्याच्याविषयी, माझ्या राजकीय जीवनातल्या आत्ताच्या प्रत्येक प्रवासातल्या कुठल्याही गोष्टीवर मीडियानी कधी बातम्या जरी दिल्या तरी मला माझ्या पक्षाने कधी विचारलं नाही. कारण त्यांच्यासमोर माझा स्टँड नेहमी क्लिअर होता. जबाब नाही विचारणं मला आत्तापर्यंत एकदाही नाही. असं छापूनही आलं कदाचित. आय एम नॉट रिबेल. दे डोंट परसीव्ह मी ॲज रिबेल ॲट ऑल. अदरवाईज आय वुड हॅव नॉट बीन हिअर. दे परसीव्ह मी ॲज अ स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन ॲक्च्युली. पण मग त्या रिबेल अशा प्रोजेक्शन मध्ये ऑब्विसली मीडिया मस्ट हॅव बीन रिस्पॉन्सिबल.
पण त्याच्याशिवाय पण काही इव्हन तुमच्याही याच्यात बातम्या आल्या असतील हो. अशा, पण मला त्याच्यावर कधी त्यांनी प्रश्न, अशा बातमी आल्या की मला विचारलं, पण मला कधी विचारलं. पण चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना व्यासपीठावर पण तिथे थोडस झालं होतं ना बोलणं, काय? किंवा मागे त्या कधीच प्रदेशाध्यक्ष नाही. असताना त्यावेळेला कधीच नाही, कधीच नाही. बातम्या आल्या अशा, हा. पण कधीच नाही, भाषणात उल्लेख. कधीच नाही. पण तुम्ही आता जे म्हणालात की मी आता जरा थोडं सावरते, नाही, आता मला कळतं ना की आपण एखादी गोष्टीचं खुलून उत्तर देतो, पण लावणाऱ्याचा अर्थ आणि ऐकणाऱ्याचे पण बुद्ध्यांक आपल्यासारखाच असेल असं नाही ना. तुमचं एक स्टेटमेंट आता होते जे आज 8 दिवसापूर्वी की कुठलं? मुंडे साहेबांचे एवढे समर्थक होते की एक पक्ष हा. तयार झाला असता. आता ते तुम्ही बघितलं असेल ते भाषण माझं. आता मी त्याला उत्तर देणं बंद केलंय. म्हणजे उत्तर द्यायला गेलो की यू इज ॲज इफ यू आर ओनिंग दॅट थिंग. त्याच्यात माझ्या आधी गिरासे म्हणून कोणीतरी बाबांचे जुने कार्यकर्ते होते, त्यांनी भाषण केलं की ताई, मुंडे साहेबांवर इतके लोक प्रेम करतात, तुम्ही आम्हाला भेटत जा. मुंडे साहेबांवर इतके लोक प्रेम करतात की ते प्रेम करणाऱ्यांची संख्या जर मोजली ना तर एक पक्ष तयार आहे. आणि मी त्यांना म्हणलं, हो तुमचं बरोबर आहे, तो पक्ष तयार झाला आणि तो भाजप. पण लावणाऱ्याने काय लावलं ते त्यांची बुद्धिमत्ता किंवा त्यांचा ॲटिट्यूड आहे. मला योगीजींचं आत्ताचं एक वाक्य फार आवडलं की भूंब में जो आया जिसको जो देखना था उसने वो देखा. त्यामुळे माझ्या एक ट्रेंड तयार झाला की पंकजा मुंडेचं असंच लावा. तर तो ट्रेंड मी त्याला फेस केलं, कोणाला मॅनेज केलं नाही. मी कधी गिरीश कुबेरांना देखील 5 वर्षात कधी फोन करून ही अशी लागली, आता मी पहिल्यांदा त्यांच्याशी बोलले, मी कधीही त्याच्यात घाबरले नाही. एवढं मात्र मी केलं, कारण एनी न्यूज इज न्यूज. पण याच्यानंतर हा मुद्दा तुमच्या बाबतीत फार आला की तुम्हालाच म्हणजे स्वतःच्या भोवती हे सगळं राजकारण ठेवायचं. कसं करेल हो मी तसं? नाही, पण म्हणजे जे perception level नाही, ज्यांनी छापलं ना त्यांचं ते परसेप्शन होतं का त्यांना तसं छापवण्यात आलं होतं, हा संशोधनाचा भाग. पण मी राजकारण जन्मल्यापासून पाहिलं आहे. आत्ता जे सगळे पदावर आहेत त्यांच्या पहिल्या पिढीतलं राजकारण त्यांनी पाहिलं असेल, पण आम्ही खूप काही लोक आहेत ज्यांनी लहानपणापासून राजकारण पाहिलं आहे. आणि मी, प्रमोदजी, मुंडेजी, आम्ही खूप दुःख, खूप सुख, खूप उंच, खूप दरीतलं वातावरण, उंच कड्यावरचं वातावरण सगळं पाहिलेलं आहे. तर मला पॉलिटिक्स जर समजत नसेल तरच मी अशा प्रकारची गोष्ट करू शकेन. पॉलिटिक्स माझ्या भोवती फिरावं असं ज्याला वाटतं, ते एक तर समजत नसेल असं नाही ना, म्हणजे समजतं, पण ते ॲट टाइम्स मला असं वाटत नाही. ओव्हर एम्बिशियस पण असू शकतं. देयर इज नो हार्म इन बिंग ओव्हर एम्बिशियस, राईट? नाही, आय नो दॅट, बट आय एम नॉट बिंग ॲम्बिशियस टू द लेवल आय शुड बी. ॲक्च्युली ओव्हर ॲम्बिशियस तर लांबची गोष्ट आहे. मी जितकी ॲम्बिशियस पाहिजे तितकीही नाही. इतके नाहीये. कारण मला वाटतं की अनेक नेत्यांच्या कम्पॅरिझनमध्ये माझा प्रॉब्लेम असा आहे की मला पहिले मुंडे साहेबांच्या बुटामध्ये माझे पाय बसवण्यात मला जो आक्रमकपणा किंवा जो समावेशकपणा पब्लिकसाठी मला इंटरेस्ट होता. फक्त तुम्ही मीडिया इंटेलेक्च्युअल्स काय विचार करतात हे वेळ देण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता, कारण माझ्या वडिलांच्या चितेत लोक मला ढकलून देत होते. माझा हा हात पूर्ण भाजला होता जेव्हा मी मुंडे साहेबांना अग्नी देत होते. तर मी त्या मेंटॅलिटीत होते की त्या लोकांना मी कसं होल्ड करू, आणि त्यांना हवा असणारा आक्रमकपणा मला दाखवावा लागला. माझ्या स्वभावाच्या पलीकडे जाऊन तो आक्रमकता मला दाखवावी लागली. त्या स्वभावाच्या पलीकडे जाऊन बोल्डनेस मला दाखवावं लागलं, जे मी फार नाही. हा, मी निर्भीड आणि बोल्डमध्ये फरक आहे. मी निर्भीड आहे पण मी धीट नाही, हा फरक आहे. तर ते मला दाखवावं लागलं, कारण मला त्या सगळ्या आक्रोशातल्या लोकांना सांभाळायचं होतं. ती गरज माझी होती आणि ती त्यांची होती, आणि ते फक्त आमच्या दोघांचं नातं होतं. राजकारण माझ्या भोवती फिरावं असं कधी गोपीनाथ मुंडेंनाही वाटू शकलं नाही, कधी प्रमोद महाजननाही वाटू शकलं नाही, कधी देवेंद्रजींनाही वाटू शकणार नाही, कधी मोदीजींनाही वाटू शकणार नाही. एका क्षणापुरतं ते फिरेल, पण आमच्या ते बेसिक पक्षाच्या संस्कारातच ती नाही. आम्ही तसे वाढलोच नाही. त्यामुळे आम्हाला पार्टीचा प्रोटोकॉल, परिवाराचे संस्कार, परिवार म्हणजे पार्टीशी जोडलेल्या सगळ्या संघटना, ह्याची पूर्णपणे जाणीव आहे. प्रमोद मला आठवतं ते म्हणाले की 3 लोक भाजप चालवतात, मी, गोपीनाथ आणि नितीन. हो, तेव्हा भाजपच तेवढा होता ना, आणि आताही तसंच असेल. चालवणारे वेगळे आहेत, पण हा पक्ष माझ्या भोवती चालावा हे वेगळे आहे. पण म्हणजे गोपीनाथजींचा एक मोठा वाटा आहे ना, कारण तोपर्यंत शेटजी भटजींचाच पक्ष असं म्हटलं जाणारा पक्ष मोठ्या प्रमाणावरती, मग ते वसंतराव भागवतांचं श्रेय असेल किंवा वेगळा वर्ग भाजपकडे आकृष्ट झाला.
तो वर्ग आता तुमच्या मागे आहे, पूर्णपणे पक्षाच्या मागे आहे, तुमच्या मागे आहे, पण त्या वर्गासाठी तुम्ही नेते वाटता का? म्हणजे वाटतं मला असं, कारण ज्या पद्धतीने पक्षाने मला कॅम्पेनिंग करायला लावलं, ज्या पद्धतीने पक्षाने मला स्टार कॅम्पेनर ठेवले. मुंडे साहेब जीवित असताना 2014 पण मी स्टार कॅम्पेनर होते. आणि मला अजून आठवतं, मी बऱ्याच वेळा त्याचा उल्लेख करते, की बाबा असे कागद हलवत आले आणि माझ्या आईला म्हणाले, बघ प्रज्ञा, आपली मुलगी स्टार प्रचारक आहे, मोदींची स्टार प्रचारक आहे. बाबा जिवंत होते आणि मी युवा मोर्चा अध्यक्ष होते, तरी मोदीजींनी बघितलं असेल कदाचित, किंवा त्यांच्या टीमनी, की हिची भाषणं आहेत युवा वर्गांना. आता युवा वर्गांना आकृष्ट करायला तुम्ही मिळमिळीत प्रतिमा नाही चालत, तुम्हाला ॲम्बिशियसच दाखवलंय. आपण ॲम्बिशन दाखवल्याशिवाय युवा वर्ग कसा होईल? जेव्हा जयप्रकाश नारायणची चळवळ होती, मुंडे साहेबांसारखे युवक त्याच्यात अट्रॅक्ट झाले, किंवा अटलजींकडे बघून हे सगळे लोक तेव्हा पक्षाच्या प्रवाहाविरुद्ध इकडे जनता पार्टीकडे वळले. तर लीडर जर ॲम्बिशियस नसेल तर त्याच्या मागे लोक कसे येतील? पण ते ॲम्बिशन कुठल्या एका पर्टिक्युलर चेअरचं नाही आहे. हा, त्या चेअरला बळकटी करण्याचं असावं, आणि हे आमच्या पक्षाचं आमचं कर्तव्य तो आहे. मगाचा मुद्दा ना, तो तुम्ही तो बरोबर त्याला हात लावलात. पण नंतर भाजप वाढला, अर्थातच मोठा झाला, पण त्या भाजपमध्ये आणि या भाजपमध्ये एक मोठा फरक आहे असं नाही वाटत? आता तर भाजप तोच फरक आहे जो पंकजा मुंडे 2014 होती आणि आता आहे. तुमचा प्रश्न ऐकला तर तुम्ही कदाचित हे उत्तर नाही करा, सांगा. की आताचा भाजप हा राजकारणापेक्षा केवळ सत्ताकरणामध्ये रस मानतो, असं एक म्हटलं जातं. तसं नाही वाटत तुम्हाला? हे पहा, जेव्हा आम्ही जन्मलो पक्ष म्हणून, संघटना म्हणून, तेव्हा आम्हाला वाढवणं हा आमचं ध्येय होतं. वाढल्यानंतर सत्ता हे ध्येय झालं, आणि सत्ता असल्याशिवाय आम्ही जे आम्हाला करायचं आहे या देशासाठी, या राज्यासाठी, आमच्या विचारांसाठी, ते आम्ही करू शकणार नाही. आणि त्यामुळे सत्तेत येणं हे ध्येय जरी असलं तरी त्या सत्तेतून जे आम्ही निर्णय घेतोय ते आमचा मूळ आमचा विचार आहे, आणि त्याच्यासाठी सत्ता हे आमचं आयुध आहे. काहीही असं व्हायला लागलं, सत्तेसाठी काहीही असं व्हायला नाही पाहिजे, पण कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की योग्य व्यक्ती सत्तेपासून लांब राहतो, आणि त्यासाठी मग तेव्हा आपण कधीतरी जुन्या काळामध्ये जसं युद्ध जिंकताना काही गोष्टी कराव्या लागतात, पण मूळ विचारधारा ही जेव्हा सत्तेत आल्यानंतर ती आम्ही कधीही सोडत नाही. तात्विक पातळीवरती भाजपचं इथलं अस्तित्व महाराष्ट्रातली, संतोष, आणि तो पडदा तो मला पण ते भाजपचं इथलं अस्तित्व हे पवार विरोधावर उभं आहे. म्हणजे 91-92 साली गोपीनाथजींनी जी यात्रा, भ्रष्टाचार, अमुक तमुक, असा भाजपचा इथला पायाच हा अँटी पवारिझम आहे पॉलिटिकली. अशा वेळेला त्यातला एक पवार तुमच्याकडे येतो, तर भाजपच्या प्रतिमेला, भाजपच्या राजकारणाला कुठेतरी तडा जातो, असं नाही का वाटत? कारण आता भाजप हा मिळेल त्याला येतो आणि आता मी याच्यावर एक माझी दुरुस्ती करते की भाजपचं राजकारण महाराष्ट्रात पवार विरोधी आहे हे मला मान्य नाही. हा, पवारांच्या विचाराविरोधी असू शकतं, किंवा ते ज्या पक्षात तेव्हा नेतृत्व करत होते, जसं ते काँग्रेसमधून मुख्यमंत्री होते, तर त्या पक्षाच्या विचाराविरोधी अजूनही आहे. ते विरोधी पक्षात गेले तरी आम्ही त्यांच्या विचारांच्या विरोधात आहोत, तर ते आहेच आहे. त्या व्यक्तींच्या विरोधात आहे असं नाही. उलट मोदी तर प्रधानमंत्री झाल्यावर पहिल्यांदा पवार साहेबांकडे कार्यक्रम करायला आले. तसं एकदा राजकारण झाल्यावर कोणा व्यक्तीविरोध नाही. त्यामुळे आता समजा एक पवार आमच्याबरोबर आले आणि त्याच्यानंतर विधानसभेमध्ये आम्हाला जर निकाल पाहायला निघाले, तर त्या निकालामध्ये आम्हाला जे सत्ता या महाराष्ट्रात प्रस्थापित करून जे करायचं आहे, काम करायचं आहे लोकांचं, त्याला गती द्यायचे, ते यशस्वी होत असेल, आणि पवार सुद्धा आमच्याबरोबर आले किंवा शिंदे साहेब सुद्धा आमच्याबरोबर आले, तर ते आमच्या ह्याच्यामध्ये संपूर्णतः मिसळत तर कोणीच कोणाशी नसतं, पण काही अंशी मिसळले तर चांगली रेसिपी तयार होईल असं वाटतं. नाही, काही अंशी मिसळायला हरकतच नाही, पण आता प्रॉब्लेम असा आहे की भाजपचे कुठले आणि आलेले कुठले ते जरा प्रमाण जास्तच वाढलं. बघा, आता तुम्हाला राष्ट्रवादीचा जन्म कसा झाला हे आठवतं का? म्हणजे ते का झाला? आता गंमत कशी माहिती का, की बाकीचे कुणी ना, भाजपलाच हे प्रश्न, नाही, एनसीपीचा जन्म का झाला? कारण त्यांना सोनिया, पण त्यांनी अगदी त्याच निवडणुकीत युती केली की त्यांच्याशी, काँग्रेसशी. हे प्रश्न ते तात्विकतेचे विसरले ना लोक काळानुरूप. गंमत अशी, तेच मला सांगायचं की त्यांना, काँग्रेसला किंवा त्यांना हे प्रश्न पडत नाहीत, कारण ते पक्ष नैतिकतेचा आव आणत नाही. भाजप पार्टी विथ डिफरन्स म्हणतो, आणि राजकारण मात्र त्यांनाच घेऊन तशाच पद्धतीनं जे भ्रष्टाचाराचे अत्यंत उच्च दर्जाचे आरोप असलेले नेते आहेत, इरिगेशन स्कॅमचं पुढे कुठे काय झालं? बरोबर आहे. ते अशा विचार लोकांना पडणं हे अत्यंत बरोबर आहे, परंतु
याच्यावरचं उत्तर मी देऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये खूप मॅटर हे सबज्युडिस आहे, खूप मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन्स आहेत आणि मी मुळात त्या निर्णय प्रक्रियेतला मुख्य भाग नसल्यामुळे जसं मी म्हटलं की त्याच्यामध्ये मी फार उत्तर देऊ शकत नाही. कदाचित त्या काळातल्या त्या सरकारमध्ये मी नव्हते किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हते, हे मला एक चांगला अनुभव वाटतो, कारण मी डायरेक्ट दिल्लीत मी मागून ते काम दिल्लीत घेतलं होतं की मला दिल्लीतल्या लोकांबरोबर काम करायचं किंवा मला थोडंसं राज्याचं राजकारण सोडून राष्ट्रीय पातळीवर अनुभव घ्यायचा. तर त्यावेळी मी या भागात नव्हते त्या निर्णयाप्रकारे. मलाही असंच वाटलं असतं पहिल्यांदा, थोडं रिजिड वाटलं असतं, कारण शेवटी अरे बापरे, आपण ज्यांच्यावर आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याबरोबर एकत्र कसं यावं, हे पहिला प्रश्न पडला, ठीक आहे. पण जेव्हा मी आता त्यांच्यावर काम करते मला ॲक्च्युली ते डिफरन्सेस दिसतच नाही आहेत. आम्हाला अजेंडा काय, तर आम्हाला जे विकास करायचा त्याचा आमचा अजेंडा दिसतोय आणि स्पीड, काम, प्रशासनावर प्रभुत्व, या सगळ्या गोष्टीं बघता मला असं वाटतं जे विकासाला स्पीड मिळते, जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं. आता ह्या बाबतीतला प्रिन्सिपल किंवा पॉलिसीचा मुद्दा किंवा त्यांच्यावर आरोप होते मग ते नेमके सिद्ध झाले का नाही, त्याच्यातून क्लिअर मला वाटतं त्यांची बऱ्याच ह्याच्यात हे झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडून पुढे आम्ही आलेलो आहोत. मागे पडले निश्चित आहे, कारण त्यावेळेच्या पंकजा मुंडे असतात त्या सगळ्यावरती बोलल्या असत्या. नाही बोलले असते तुम्हाला असं वाटतंय, पण नाही, तुम्ही मला प्रत्यक्षात बोललाच नाही कधी म्हणून. आणि तुम्ही आता महिला आणि बाल कल्याण मंत्रालय तुम्ही होता, आता सध्या महाराष्ट्रात जे काही परिस्थिती सध्या चालली, स्वारगेटचं प्रकरण झालं, कारण तुमच्या पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्रीच बोलायला लागला की महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीये, स्वतःची मुलगीच हे नाही. काय असं वाटतं तुम्हाला महिलांचे प्रश्न? चुकीचं आहे ते जे चाललंय, आणि मला असं वाटतं हे एक अप्रोच युथचा खूप वेगळा झालेला आहे. म्हणजे धाक नावाची गोष्टच नाही आहे त्यांना. सरकारचा धाक तर नंतर, त्यांना घरीच धाक नाही. काय सरकार प्रत्येक वेळी सुरक्षेला उभं राहत नाही गार्ड घेऊन, पण गार्ड आपले काय असतात, आपले संस्कार असतात, आपले अनुशासन वैयक्तिक असतं, आपल्या घरातलं वातावरण असतं. आत्ता जे मुलं आहेत म्हणजे त्यांची जी ॲटिट्यूड आहे ती थोडंसं मला असं वाटतं की चिंताजनक आहे. आणि त्या रक्षाच्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते चुकीचं आहे. आणि ती तरी मी म्हणत नाही की एका पॉलिटिशियनची किंवा सेलिब्रिटीची मुलगी आणि दुसरी मुलगी वेगळी आहे, पण ज्यांना थोडं सोशल एक स्ट्रेंथ असते त्यांना जर असं होत असेल तर सामान्य माणसाला नक्कीच त्याचा त्रास होत असेल. ह्याच्यावर नक्कीच काहीतरी कडक उपाय केला पाहिजे आणि धाक शासनाचा तयारच झाला पाहिजे. हे चुकीचं झालंय जे झालं ते, काय त्याला बरोबर म्हणणं प्रशस्त नाही. What Girishji just asked a little while ago, BJP with a difference, म्हणजे अजूनही असं म्हणतात तुम्ही आता जे मॉरल स्टँडिंग, हाय मॉरल स्टँडिंग आपण पार्टीने सेंटरमध्ये घेतलंय, इकडे घेतात. तर याच्यात हे जे जसं धनंजय मुंडेची इश्यू असेल किंवा माणिकराव कोकाटेचा इश्यू असेल, एक पार्टी ज्यांनी खूप हाय मॉरल स्टँडिंग घेतलंय तर जस्ट फॉर इम्प्लिमेंटिंग इट त्यांनी त्यांचं रेजिग्नेशन घ्यायला नको होतं का चीफ मिनिस्टर? बेसिकली चीफ मिनिस्टरांनी काय करावं हे मी नाही बोलणं हे योग्य आहे. आणि का योग्य आहे, कारण मी आधी अशीच होते ना, आताही अशीच आहे. दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला तर तो आरोप पूर्वी व्हायचा तर लोक लगेच त्याला रिॲक्ट करायचे, पण आता जसं मी सांगितलं की मीडिया वाढला आहे, सोशल मीडिया वाढला आहे, आरोप, आणि अगदी यूट्यूबला तर असे चॅनल आहेत जे अगदी उगवतात 2 महिन्यात संपून जातात. ते एक टार्गेटिंग जे चाललंय त्याच्यामध्ये कुठलाही अभ्यास न करता, कुठलीही चौकशी न करता एखाद्याला त्याच्यामध्ये आपलं न्यायव्यवस्था पण म्हणते ना की 10 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका म्हणजे निर्दोषाला शिक्षा नाही झाली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जर विचार करून करतायत, कारण आता आरोपांचं सत्र जे आहे आजकालच्या काळात ते इतकं वाढलंय आणि त्याच्यात बेछूट असू नये याचा प्रयत्न ते करत असावेत. आणि मला ज्या पद्धतीने त्यांनी आता तपास यंत्रणा राबवली आहे त्याच्यानंतर ते भविष्यात योग्य वेळी निर्णय घेतील. आता या सगळ्या गोष्टीत कुणाचा संबंध आहे का नाही हे मी नाही सांगू शकणार, ते गृह खात्याला आणि त्या तपास यंत्रणांनाच माहिती आहे. आणि आय एम शुअर दे कीप इट कॉन्फिडेन्शियल unless they want to reveal it to the public. Contrast काय दिसतो आणि comparison जर बघितलं तर आय एम नॉट गोइंग इन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द केस, पण जसं महाविकास आघाडीची जेव्हा गव्हर्नमेंट होतं, उद्धवजी वॉज अ चीफ मिनिस्टर,
असे जेव्हा जेव्हा असे अलिगेशन्स आले, म्हणजे संजय राठोडची जर केस घेतली आपण किंवा अनिल देशमुखजींचं केस घेतलं, सुनील केदार, म्हणजे हे सगळे अशी 3 मिनिस्टर्स तरी म्हणजे लगेचच राजीनामे दिले त्यावेळेस. आणि ते ऑल्सो कुड हॅव टेकन दॅट स्टँड. नंबर्स त्यांच्याहीकडे होते त्यावेळेस. त्यांनी याचं खूप मॉरल हाय ग्राउंड त्यावेळेस त्यांनी नाही केलं. याचे उत्तर देण्याच्या माझ्या सीमा आहेत. कारण ॲज अ पॉलिटिशियन व्हॉट आय एम सेइंग इज, ॲज अ पॉलिटिशियन ओनली आय एम सेइंग दॅट ह्या उत्तर देण्याला माझ्या सीमा आहेत. कारण हे निर्णय मी नाही घेऊ शकत आहे, किंवा ह्या निर्णयाचा भाग मी नाही आहे, किंवा मी ती ऑथॉरिटी नाही आहे. त्यामुळे मागेही अनेक गोष्टीमध्ये मी सांगितलं, एखाद्या व्यक्तीशी माझं असणारं पॉलिटिकल रिलेशन, पर्सनल रिलेशन हा विषय वेगळा आणि त्यांचं कंडक्ट हा विषय वेगळा. तर त्यामुळे मी या बाबतीमध्ये माझ्या उत्तराला सीमा असल्यामुळे मी ह्याच्यात फार उत्तर देऊ शकणार नाही. ह्याच्यामध्ये स्टँड कोणी घ्यायचं आहे हे मी वेळोवेळी प्रेसमध्ये सांगितले. त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून ते दादांनी घ्यायचं आहे, आणि राज्याचा नेता म्हणून किंवा गृह खात्याचे मंत्री म्हणून देवेंद्रजींनी घ्यायचं आहे. ते का नाही घेत याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. काही त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कारणं असतील, मी त्यांना ती विचारली पण नाही. पण धनंजय ते पण चांगले मित्र आहेत लोकसभेच्या सगळ्याच कार्यक्रमाला. हो आहेत ना. तर ते म्हणजे असं कधी विचारतात का, म्हणजे असं तुमचं बोलणं कधी होतं? आणि मला ही एक गंमत नेहमी पडलेली असते की असं, चला आता आपण राजकीय पक्ष नेता म्हणून बोलूया, चला आता आपण बहीण भाऊ म्हणून असं कधी असू शकत नाही. मी काय प्रयत्न करते, आपण एक व्यक्ती म्हणून बोलूया. मग बहीणही मध्ये नाही आली पाहिजे आणि राजकीय नेताही मध्ये नाही आले पाहिजे. मागे त्यांच्यावर आरोप झाले तेव्हा मी मीडियाजवळ हेच सांगितलं की या कुठल्याही गोष्टीचं मी समर्थन कधीही करणार नाही, आणि मी याचं कधीही आयुधही करणार नाही. मी हे त्यांच्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरणार नाही. त्यामुळे मी वेळोवेळी तो स्टँड, आणि तो धनंजयबद्दल माझा स्टँड आहे असं नाही. कोणत्याही माणसाच्या व्यक्तिगत जीवनाला त्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करायचं शस्त्र म्हणून मी वापरणार नाही. पण शेवटी आपलं व्यक्तिगत जीवन हे दुसऱ्यांसाठी आदर्श असावा हा प्रयत्न करणे हे राजकारण्यांचं कर्तव्य आहे. मात्र तो कोणत्या लोकांसाठी आदर्श होतोय हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे ते काय ते वाल्मिक कराड आणि एकाची हत्या झाली म्हणून हा मुद्दा वाढला. एरवीचं काही मुद्दे हे नव्हतेच ना. आता वाल्मिक कराडच नाही, पण केवळ हत्या, आता ती हत्या कोणी केली हा अजून जेव्हा केस उभी राहील तेव्हा प्रश्न आहे. कारण अनेक वेळा पोलिसांच्या स्टँडवर परत कोर्टामध्ये आर्ग्युमेंट होत असतात आणि त्याच्यानंतर ते कळेल. त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करू शकत नाही. पण केवळ हत्या झाली म्हणजे मॉरल संपते असं नाही. मॉरल्सची पण हत्या नाही झाली पाहिजे. मी म्हणजे हा तुम्ही खूप छान मुद्दा मांडला. पण या प्रकरणामध्ये ती मॉरल्सची नैतिकतेची हत्या होतीये असं वाटतं का? मला वाटतंय सर्वांगाने. एका बिचाऱ्या माणसाचा जीव गेलाय. त्या जीव गेल्यानंतर इतकं ते हे चाललंय, वातावरण निर्मिती चालली आहे. एका समाजाला, एका जातीला गुन्हेगारीच्या कठड्यात उभं केलेलं आहे. समस्त समाज सुन्न होऊन बघतोय आणि अशा घटना सगळीकडे घडत आहेत. आता तुम्हीच मला पुण्याचं विचारलं. आता नांदेडमध्ये एकावर मोसकून त्याला मारलं. म्हणजे एक दिवशी तर मीच आत्ता 2 महिन्यापूर्वी पुण्यात होते तेव्हाही हत्या झाली. ते मुळशी पॅटर्न, गँग वॉर चालूच आहे तिकडे. पण इथे चर्चा होण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न पडतो. दुःखी वाटतं मला, कारण तो माझाच बूथ प्रमुख होता. तो कार्यकर्ता माझाच होता, संतोष देशमुख. माझा बूथ प्रमुख राहिलेला आहे तो. तर त्याचा मृत्यू झाला, त्याच्यावर आघात झाला. पण त्याच्यातून काय साधायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मला थोडी मॉरल फाईट वाटते. गुन्हेगार कोणी असो, आणि सत्ता कशी असते, सत्ता सहज माजवते हो लोकांना. म्हणजे ती त्यांना बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करणं 1% शक्य आहे. सहज ऑथॉरिटी एक अहंकार देऊन जाते. तो अहंकार लखत पाणी घालू नाही शकलं. आज माझ्या कार्यकर्त्यांना मी 10 वर्षापूर्वी एखाद्याला रागवले की तुझं हे मी काम नाही करणार आहे, चुकीचं आहे. तो मला येऊन परवा म्हणला थँक्यू ताई तुम्ही नाही केलं, नाही तर आज माझी काय अवस्था असते. म्हणजे ही मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये झाली आता. तर कार्यकर्ते कधी कधी नेत्याला वाईट पद्धतीने बळी घालतात. कधी कधी नेते कार्यकर्त्याला म्हणजे तू जा काही पण कर, मी तुझ्या पाखे बांध. हे महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं इतकं, किंवा आम्हाला कधी ते सरफेसवर नाही आलं बिकॉज मीडिया वॉज इन दॅट स्ट्रॉंग. आणि आता जे सरफेसवर येते ते सगळं खरं आहे का असाही प्रश्न पडतो, कारण इतक्या प्लॅनिंगपूर्वक काही गोष्टी होत राहतात. त्यामुळे मला असं वाटतं की हो, ह्याच्यात मॉरल डिस्टर्ब झालंय. 2 जातींमध्ये विनाकारण तणाव झालाय, 2 समाजांमध्ये झालेला आहे.
गावागावामध्ये झाले. भिवंडाचा मुद्दा अतिशय चोखच आहे, पण याला जास्त गांभीर्य तुमच्या दृष्टीनं असायला हवं आणि असेलच. म्हणजे हे सगळं बीडमध्ये आहे. हो, मला बीडमध्ये तर ठीक आहे, पण शेवटी एक नाव जे महाराष्ट्रात फिरत असताना मला खूप आनंद वाटायचा ना, की माझे बाबा आहेत गोपीनाथ मुंडे, आणि असं कधी वाटलं नाही की आपण हे नावाला अस्वस्थ झालोय. मला थोडं अस्वस्थ होतं हे सगळं ऐकून. मला ॲज अ वुमन, ॲज अ सिस्टर, ॲज अ डॉटर, ॲज अ लीडर मला असं वाटतं की अरे बापरे, आता म्हणजे परवा माझ्यावर कोणीतरी होतं एक कराड म्हणून, तर तो म्हणे ताई मी केस कापायला गेलो होतो आणि ते मला म्हणतात तुम्ही काय त्या वाल्मिक कराडचे का, आणि ताई आणि विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये खूप वाईट वागवत आहेत. आणि हे सगळे मेरिटवर बिचारे सगळे मागासलेले लोक आहेत, नोमॅडिक ट्राईब्स आहेत, हे मेरिटवर शिकतायत. आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर यांचं मेरिट हाय आहे ओपनपेक्षा. इतके मेहनती लोक आहेत, ऊस तोडायला जातात 10-12 लाख लोक, त्यांना दरोडेच घालायचे असते, गुन्हेच करायचे असते, कशाला एवढं मेहनतीचं काम केलंस. तर ह्यांच्याकडे कोणीच बोलत नाहीये. आणि मी बोलले असते आधी, बोललेच मी, असं नाही की घाबरले, या बाबतीत मी बोलले, पण लगे अरे पंकजा ते असं म्हणाल्या. माझं असं म्हणणं आहे की या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली किंवा ज्या पद्धतीने त्याला मीडियात प्रसारित झालं ते जरा वेदनादायी होतं आणि ते मॉरली खच्चीकरण करणारं होतं समजतं एका वर्गाचं. पण ह्याच्यामुळेच तुमचा लोकसभेत पराभव झाला असं तुम्हाला वाटतं का? बीड मधलं हे सगळं नाही, माझा काही संबंध नाही त्या विषयाशी. सामाजिक तेढ नाही, माझ्या बीडमध्ये पराभव 6,000 झालाय, त्यामुळे काही तो खूप असा मोठा पराभव झालाय असं म्हणता येणार नाही. त्या परिस्थितीत दुसरं कोणी टिकू शकलं नसतं म्हणूनच मला अचानक उभं केलं. मी काही उभं राहण्याला उत्सुक नव्हते, परंतु बीडमध्ये आरक्षणाचं वातावरण खूप पेटलं होतं. मराठा समाजाच्या मनामध्ये प्रचंड भारतीय जनता पार्टीविषयी, आमच्या नेतृत्वांविषयी एक राग भरला गेला होता आणि त्याचा परिणाम झालेला आहे. माझा वैयक्तिक त्याच्यात परिणाम नाही. जे मतं मिळाली ती मला वैयक्तिक पुण्याईची मिळाली, भाजपची पण मिळाली, पण ती परिस्थिती फार वेगळी होती. त्याचा आणि ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ह्या घटनांचा संबंध नाही. सामाजिक मात्र झालं, नक्कीच झालं, ते करण्यात आलं. माझ्या विरोधातल्या पक्षांनी त्याचा पुरेपूर छान वापरही केला आणि खूप म्हणजे आणि खूप ठिकाणी आमच्याकडचे लोक समोर वावरत असले तरी ऑन ग्राउंड त्यांनी तसं काम नाही केलं हे मला दिसत होतं. पण परिस्थिती वाईट होती म्हणून मी दोष नाही दिला कोणाला. मी पराभव स्वीकारला आणि म्हटलं मी आभारासाठी येते. लोकांनी जीव दिला हो, मी मेल्यानंतर 6-7 मुलांनी आत्महत्या केली आणि मला ते एवढं गिल्टी फिलिंग झालं की मी कशाला उभी राहिले, कारण मला माहित होतं मी उभी राहिले कारण तुम्ही मुंबईत बसणारे किंवा जे इंटेलेक्च्युअल वर्ग आहे त्यांना माहीत नाही की लोक आमच्यावर किती प्रेम करतात. तुम्ही इथून आम्हाला इव्हॅल्युएट करता, पण तिथे आम्हाला लोक सहन नाही झालं लोकांना माझा पराभव. कारण वाटलं आधीच ताई पडल्या होत्या, मग परत ताई 5 वर्ष मुख्य राजकारणातून बाहेर होत्या, आता ताई पडल्या तर आमच्या काय, ते सहन नाही झालं. ती परिस्थिती वेगळी होती, ही परिस्थिती वेगळी आहे. त्या परिस्थितीत मी हारले तरी माझी मान खाली नाही गेली, पण ह्या परिस्थितीत माझी मान खाली जाते. मला वाईट वाटतंय की अशी यूथ माझ्या जिल्ह्यात होते आणि मी 5 वर्ष त्या संविधानिक राजकारणापासून बाहेर असल्यामुळे मला त्याच्यात काहीच रोलही नव्हता, काही केलंही नाही, कारण मला कळलं पण नाही या गोष्टी अशा चालल्या तेवढ्या. हे खरं खोटं वगैरे हे सगळं जे होईल ते होईल. पण जे झालं, ज्याच्यामुळे झालं किंवा ज्या व्यक्तीभोवती झालं त्याचं आडनाव मुंडे असल्यामुळे गोपीनाथजींच्या आडनावाला कुठेतरी एक अननेसेसरीली अशी एक मी त्याला आता वेगळं धरत नाही. जेव्हा तो माझ्यावर आरोप करायचा, तो विरोधी पक्षनेता होता, तेव्हा आम्ही वेगळे होतो आणि तेव्हा मी फार हैराण झालेली होते, कारण माझ्यावर कोणीच आरोप नाही केले पृथ्वीवर, फक्त धनंजयनीच आरोप केले, तो विरोधी पक्षनेता. पण जेव्हा आम्ही एक कशी आलो, तो खूप आजारी होता, तो बेचकँडीमध्ये ॲडमिट होता आणि मी त्याला भेटायला गेले आणि म्हटलं आता जाऊ दे, तुझं तू काळजी घे. हे सगळं शेवटी आपण विषाच्या वेली कितपर्यंत वाढवायच्या. ठीक आहे, झालं गेलं, मागे सोडून द्यावं. आणि स्त्री म्हणून हे सहज शक्य होतं, माफ करणं स्त्रीला जन्मजात येतं. तर मी त्याला म्हटलं चल आपलं झालं गेलं, आणि योगायोगाने आमची युती पण झाली होती, तर सॉर्ट आऊट केलं. मी माझा मतदारसंघ सोडला, इच्छा नसताना लोकसभेला उभे राहिले, सगळं छान झालं, शपथ झाली. हे घटना घडली तर थोडं वाईट वाटतं. तो मी त्याला काही वेगळं मानत नाही, पण शेवटी तिसरा माणूस आज बघताना ह्या पद्धतीने बघत होता. ते हळूहळू नक्कीच कमी करू, माझ्या वर्तवणुकीने कामाने मी ह्याला प्रयत्न करेन. पण आज
जी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला गेला त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं. तो झाला नाहीये, नॅचरली नाही झाला. ते बऱ्याच गोष्टी ह्या राजकीय दृष्ट्या झाल्या. पण गोपीनाथजी असताना पण ते पंडितांना आणि थोडस विभागणी, मग याला धनंजयला मुद्दाहून घेऊन गेलं, कुटुंब तोडणं वगैरे असे आरोप तेव्हाही झालेले होतेच ना. झाले होते. आता मला बाबांनी का उभं केलंय, अशी परिस्थिती असावी म्हणून केलं असेल. मी तर काही राजकारणात इच्छुक शून्य होते यार. मला तर हेच भीती वाटायची मी उन्हात जाईन, मी काळी पडेन, माझं सगळं माझं लाईफ इतकं लिमिटेड होतं. मी NGOचं काम करायचे, बाबांचं काम करायचे. माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं होतं 2009ला आणि मी धनंजयला म्हणते अरे मी नाही तुझा प्रचार करणार. मला तर वाटलं तोच उभारणार आहे आणि मी उन्हात जाऊन काळी नाही होणार, मला लग्न आहे आणि आय डोंट वॉन्ट टू. मला माहिती आहे कारण मी बाबांच्या प्रचारात असे अवतार व्हायचे आमचे. पण बाबांनी मला फोन केला उद्या तुला फॉर्म भरायचा आहे. मला तोपर्यंत ॲब्सोल्युटली माहीत नाही. आणि मग तेव्हा असा प्रचार झाला की पंकजा मुंडे, मग त्या आईवर माझ्या टार्गेट केलं. म्हणजे जातीचं राजकारण मी केव्हापासून झेलते. आई ब्राह्मण आहे, मग हे ब्राह्मण, मग ही ब्राह्मणच आहे असं आत्तापर्यंत माझ्याकडे कॉमेंट्स आहेत सोशल मीडियावर, ही बामणाची आहे, ही बामणाची आहे असं. मग आता एकदम ह्या राजकारणात मी ओबीसी असं. म्हणून मला कळलं नाही की किती जातींच्या ह्या टर्ब्युलन्समधून जावं लागणार आहे आणि कधी मेरिट ओळखलं जाणार आहे. हे महाराष्ट्रात सध्या फार झाले असं नाही वाटत? हो झालंय. आणि हे असंच हे आता हे कोणी गेलं ह्याच्यावर नंतर बसूया आपण. पण ज्यांना नाही जमत जिंकायला ते लोक अशा करतात, हे पुढच्या पिढ्यांची वाट लावून टाकतात मानसिकतेची. हे फार चूक आहे. हा जो काही नुकसान हे झालेलं इरिपेरेबल आहे, डॅमेज असं वाटतं. नाही बघा, रिपेअर होत असतं. कधीतरी अशी घटना घडते तेव्हा सगळे एक येतील, पण एक त्याचा पडसाद तर काही दिवस थांबावेच लागणार आहे. त्याच्या दिसतच आहेत ते. आणि ते बीड जिल्हा हे आमचं सुपीक जमीन असल्यामुळे तिथे असे लोक आहेत जे कोणाला काहीतरी स्वार्थासाठी, काही मिळवण्यासाठी काहीही बोलू शकतात, असे उपलब्ध होतात. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतात. आता अगदी असं झालं सांगतात की मराठा टॅक्सीवाला ड्रायव्हर काय टमटम तो ओबीसीला घेत नाही, ओबीसी असेल तर तो ते मराठा. नक्की आरक्षणाच्या लढाईमध्ये ही जी तीव्रता वाढत गेली ना, कारण ही कटुता वाढत गेली. ह्याच्यात ओबीसीचा तर संबंधच नव्हता. आरक्षण मराठा समाज मागत होता, पण तो हळूहळू तो असा अंकुचित होत गेला. आणि ह्या सगळ्या अग्रेसिव्ह भाषणांमुळे, बोलण्यामुळे, हे किती आहेत, किती जाते यांची, 2% नाही, हे अशा गोष्टींमुळे मानसिकता लोकांची अशी झाली. पण तरी क्षमा हे एकमेव उपाय ह्याच्यावर. माझ्या लोकांना तर मी नेहमी सांगते क्षमा करा, माझ्या पराभवाबद्दल क्षमा करा. मी आता जालन्याला गेले, जरांगे पाटील तिथेच आहेत. मी स्वतः पालकमंत्री. मला लोकांनी विचारलं जरांगे पाटलांचं उपोषण, म्हटलं नक्की मी त्यांना बोलेन आणि जाईन. आता देशमुखलाही मी भेटायला निघालेली, 10 किलोमीटरवर गेल्यावर ते नको म्हणले यायला, कारण ते म्हणले ताई इथे कोण बसले आमच्या हातात नाहीये. बाहेरच्या राज्यातले लोक येऊन बसलेत, म्हणजे राज्यभरातले लोक. पण त्यांनी काही ओरडाआरडा केला तर आमच्या ताईचा अपमान होईल. त्यामुळे त्यांनीच तशी मागणी केली, मी तर केले होते. तर त्यामुळे आता असे काही थोडे बाहेरून लोक आणले जातात, ओरडाआरडा केला जातो. तर त्यांना पण मी म्हटलं की त्यांनाही मी निरोप दिला की तुमच्या उपोषणा मी भेट पालकमंत्री म्हणून द्यायला तयार आहे. आणि ते मग त्यांचं नंतर ते मिटलं. पण क्षमा हे कोणत्याही जीवनात आपली इव्हॉल्वमेंट व्हावी, आपण पुढे जावं, ह्याच्यासाठी अत्यंत चांगलं औषध आहे. येशू ख्रिस्ताला धाक घातला. नाही, येशू ख्रिस्ताला कशाला. आपल्या धर्मात खूप सगळ्या लोकांनी हेच सांगितलंय. पण ह्या म्हणजे बाबांच्या वेळेचा राजकारणाचा एक मुद्दा असा की तेव्हा माणसं म्हणजे राजकीय मतभेद होते पण शत्रुत्व नव्हतं. म्हणजे विलासराव गोपीनाथजींना मदत करणार, गोपीनाथजी त्यांच्या मतदारसंघात. त्या आता राजकीय भिंती ह्या ते आणि आपण शत्रुत्वाच्या पातळीवरती गेल्यात असं नाही वाटत? असं थोड्या अंशी आहे. तेव्हाही असेल, आपल्याला ते लक्षात नाही आलं असेल. पण विलासराव बाबांची तर मैत्रीच होती. दोघे वेगवेगळ्या पक्षातच होते, त्यामुळे त्यांचा काही विषय नाही. त्यांनी एकमेकांना मदत कशा अंशाने केली, पण पक्षाच्या कामात कधी एकमेकांना फेवर नाही केलं. दे वर व्हेरी लॉयल टू देअर ओन पार्टीज. पवार साहेबांचा, मुंडे साहेबांचा संघर्ष सगळ्या जगाने पाहिला. पण आता मी जेव्हा पवार साहेबांना भेटते तेव्हा एक वेगळा वाईब मला वाटतो. तर मला असं, मी जसं म्हटलं की आपण जुने अकाउंट्स जर सतत बघत बसलो तर तिरस्कार आणि द्वेषाच्या पलीकडे आपल्याला काही नाही मिळणार. आणि हे मी खूप फिलॉसॉफिकल जरी म्हणलात तरी हेच योग्य आहे. नाही तर माणूस न त्या ह्याच्यात हे जे मुलं अशी वागतात नाही, हे सगळं सुडाच्या भावनेत जातात. माझ्या कार्यकर्त्यांना तर मी हेच सांगत असते. आणि तेव्हा नसेल एवढं, असेलही, पण एक पॉलिटिकल फटर्निटी म्हणून लोक विचार करायचे. विधानसभेमध्ये मजा असायची. मृणाल गोरे, गोपीनाथजी,
केशवराव धोंडगे असायचे. हर एक आता त्यांचे चिरंजीव आहे तर ते आम्ही त्यांच्या घरी किती वेळा गेलो, पण एक असं वैयक्तिक कसं नव्हतं. आता ते जरा जरा झालं पण ते बदलेल तसं करायला पाहिजे. आम्ही असुरक्षितता आम्हालाही नाही वाटली पाहिजे की अरे हे दोन समाज एक झाले तर माझं काय होईल, मग ह्यांच्यात भांडणं लावा. जसं भारत पाकिस्तानमध्ये भांडणं लावून देशांनी बाकी राज्य केलं तसं व्हायला नाही पाहिजे. आम्ही पण उदारता दाखवली पाहिजे राजकारण्यांनी. गोपीचंदजींनी भाजप हा बहुजनांचा केला, पण त्यांची ओळख ते महाराष्ट्रात फिरायचे ते केवळ असे ओबीसी समाजाचे नाही. नेते वगैरे अशी कधीच ओळख नव्हती. नाही, पण तुमची एक ओळख जास्त करून मराठवाड्याच्या किंवा ओबीसी समाजाच्या नेत्या अशा होती असं तुम्हाला वाटतं का? किंवा ती ओळख नाही, माझी अशी काही- राज्याच्या पातळीवरती म्हणजे राज्याच्या भाजपच्या नेत्या किंवा माझी अशी काही ओळख नाहीये. असं कोणत्या- लोकांचं म्हणजे त्या उंचीवर मी जाणं सांगितलं ना आधी मी ब्राह्मण होते मग ओबीसी झाले, माझी काही अशी ओळख नाहीये. पण पक्ष नक्की बघितो नाही. किंवा या तुम्हाला त्या वर्गाला नाही, काय झालं गेल्या 2-3 वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती होती ती हाताळता आली नाही हे अपयश माझं तर नाही, मी त्याचा भाग नव्हते. आणि त्यामुळे झालेल्या परिस्थितीची शिकार मात्र मी झाले त्या निवडणुकीच्या निमित्ताने. त्यामुळे तेवढ्यापुरतं ती भावना जरी झाली असेल तरी कोणत्याही एका वर्गाला, आता मला केवढी मोठी जालन्यात शिवजयंती होती, मला त्यांनी बोलवलं त्या कार्यक्रमासाठी, किंवा उदयनराजेंचे आमचे परस्पर आम्हाला कधी वाटलंच नाही ॲक्च्युली. उदयनराजेंच्या घरात बाबांचा फोटो आहे, त्यांची ती ओळख नव्हती आणि त्यावेळेचं राजकारण तसं परिपक्व होतं, आताही तसं झाली वातावरण, तर आमची तशी ओळख नाही, आम्ही तशा विचारही करत नाही तसा. महाराष्ट्रात फिरणं तुमचं कमी होतं? अजिबात नाही, ॲब्सोल्युटली नाही. मी तर जिथे त्या भूकंपाचा पीक आहे तिथे मी पालकमंत्री म्हणून 3 वेळा दौरे झाले. ॲब्सोल्युटली असं नाही आहे. असं छापण्यात येईल प्रायोजित पद्धतीने, पण असं अजिबात नाही, असं अजिबात नाही. बीडमध्ये जाती संघर्ष इतका वाढलाय की मराठा समाजाच्या मुली वाढवला गेलाय. वंजारी समाजाच्या बहुल म्हणजे वंजारी समाज बहुल असणाऱ्या गावातून जायला देतात किंवा वंजारी समाज उलटं बहुल पण आहे. असणाऱ्या कॉलेजमध्ये मराठा मुली जायला टाळतात, त्या मराठा बहुल गावातल्या कॉलेजमध्ये जातात. असं मराठा बहुल जागेत ओबीसीच्या मुली भिऊ शकतात, असं उलटच कसं होईल? झालंय का? किंवा नाही, तुमचा प्रश्नच एकांगी आहे ना की जिथे वंजारा मुले आहेत तिथे मराठा मुली जात नाही, पण ह्याचं उलटही असू शकतं. उलट असेल तर सांगा तुम्ही काय. असं काही नाही, आणि तुमचा जो कारखाना आहे तो प्रामुख्यानं असं काही नाही. ओबीसी समाजाचेच ऊस तोडतो, मराठा समाजाचे ऊस तोडत नाही, असं पण एक आरोप आहे. त्याच्यावर पिक्चर पण आला आता मराठीमध्ये आपल्याकडे. ते पिक्चर मला माहित नाही. ते तुमचं एक प्रश्नाचं उत्तर देते. असं काही वातावरण थोड्या भोवती झालं असेल तर हे अपयश आहेच, ते न हाताळता येण्यामुळे नक्कीच झालंय. पण हे बीड जिल्ह्यात नाहीये, तुम्हाला लक्षात नाही येते, हे सगळ्या राज्यात आहे. आता जालन्यामध्ये आता 3 हत्या झाल्यात, त्याला सरफेस द्यायला जालन्यात असा माणूस मिळू द्या ना, आमच्या जिल्ह्यात मिळालाय तसा, त्यालाही सरफेस मिळेल. मग आता त्या पुण्यामधल्या घटनेमध्ये मुलीची जात विचारली नाही कोण आहे, ठरवून केलं असल्यामुळं अशी परिस्थिती. असं अजिबात परिस्थिती नाही. आम्ही तिथे वाढलोय, आम्ही सायकलवर शाळेत गेलोय. ही परिस्थिती एकेकाळी उलटी होती, तेव्हा मराठा समाजाचं एवढं डॉमिनेशन होतं की बाकी लोक घाबरायचे, बाबा ह्यांच्या गल्लीतून जायला नको, तोपर्यंत असं होतं. मग हे सगळं बदलत राहतं. फक्त वंजारी समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर ते चुकीचं चाललंय. वंजारी समाजाचा टार्गेट करण्याचा राजकीय पद्धतीने प्रयत्न होतोय असं माझं स्पष्ट मत आहे. मी त्याच समाजातली आहे. अनेक डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, अधिकारी आहेत, ते इथून लढून इथपर्यंत आलेले आहेत. आणि ऊस तोडणं हे काय आपण जात बघून नाही ठरवत. मुकादम सगळे मराठाच आहेत मोस्टली, ते ऊसतोड कामगार आणतात, त्यात दलित आहेत, त्याच्यामध्ये लमाणी मेजॉरिटीमध्ये बंजारा समाज आहे, वंजारा समाज आहे. ऊस तोडण्यात आमच्या कारखान्यात आमचेच लोक ऊस तोडत, हे तर एकदम बालिश आहे. कोणी सांगणारे शहरातल्या लोकांना कळत नाही, खेड्यातले काही पण बोलतात, तसं काही नसतं. पण हे जखमा ऊसतोड मराठाही करतात ना, गरीब मराठा. जखमा भरून येण्यासाठी सरकारी पातळीवरती पण राजकीय पातळीवरती पण जरा जास्त जर जखमा भरायचा आम्ही प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नांना अपयशी करणाऱ्यांनी गप्प बसले तर होईल, जखमाही भरून येतील. याला जोडून प्रश्न आहे की अशी तुमच्यावर आरोप झाले की बीड जिल्ह्यामध्ये तलाठी ते कलेक्टर एकाच जातीचे कसे, आणि ते सगळे बंधून आलेले लोक तुमच्या पालकमंत्री पदाच्या काळात आले, असे आरोप. आता बघा, हे आरोप ते युट्यूब चॅनलवाल्यांचे, तुम्ही लोकसत्तात तर छापलेले नाही आहेत. अजून एक विषय सांगायचा झाला तर मी तेच सांगते की ह्या काय म्हणतात त्याला, वायफळ बडबडी येत. ह्या मी जेव्हा मंत्री होते, पालकमंत्री, माझ्या जिल्ह्याचा कलेक्टर नवल किशोर राम होता. त्याची जात नाही काढणं पाहिजे मी, पण तो दलित होता.
त्यांनी नंतर POमध्ये गेला. त्याच्यानंतर माझ्याकडे देवेंद्र सिंह म्हणून कलेक्टर आला. त्याच्यानंतर माझ्याकडे आस्तिक पांडे म्हणून कलेक्टर आला. हे 3 IAS पहिल्यांदा बीड जिल्ह्याला मिळाले. मी काय CR बघून अधिकारी मागवले. माझा SP एक आधी रेड्डी समाजाचा होता, त्याच्यानंतर मराठा समाजाचा SP आला, त्याच्यानंतर माझ्याकडे मारवाडी पोद्दार नावाचा SP आला. माझा सिव्हिल सर्जन जो होता आधी पवार होता, नंतर थोरात होता, दोघेही मराठा समाजाचे होते. पवार कदाचित लवाणी असू शकतो, आय एम नॉट शुअर, कारण मी कधी जातीच्या हिशोबाने बघितलं नाही. त्याच्यानंतर माझे PWDचे जे इंजिनियर्स होते ते आता तिथे एक जर 100 पैकी 20 वंजारी असतील तर तुम्ही काय फाशी देणार मला? कारण त्या जिथे जी जागा जास्त राहते, जी जात जास्त राहते, आता तुम्ही जर ट्रायबल एरियामध्ये गेला तर तुम्हाला बहुतांश अधिकारी आणि तिथे स्टुडंट्स ट्रायबलच दिसतील. पण तिथे 20 आणि मी यांना नेलंच नाही. माझं एकही असं रेकमेंडेशन नाही की वंजारी समाजाचा अधिकारी द्या. मी CR तपासूनच घेत होते. माझा PS ब्राह्मण आहे, माझ्याकडे 2 मराठा OSD आहेत, 2 वंजारा. आता मी वंजारा ठेवायचंच नाही असं वगैरे कोणी म्हणत असेल दॅट इज स्टुपिड म्हणजे. हा, आणि मग हे सगळे चुकीचे आरोप आहे. मी माझ्या पालकमंत्री पदाचं सांगू शकते. मला बाकीचं, मी तर वंजारी समाजाला पहिले होता LCBचा अधिकारी, त्याच्यानंतर मी दुसऱ्या समाजाला, मला आता समाज माहीत नाही कारण मी तसा विचार नाही केला, कदाचित तो माळी असावा किंवा काय, तर असंच दिलेलं आहे. आता हे शिक्षकांचं सांगते की तुम्हाला जे आत्ता तुम्ही बोललात, तुम्हाला नीट प्रश्न नाही लक्षात आला, मी तुमचा प्रश्न आधी नीट करते. त्याच्यामध्ये आरोप झाला की मी शिक्षकांना नेलं एवढ्या, तर तो आरोप आत्ता केलाय, ज्यांना मी निवडून आणलं त्यांनीच केला. तर ते आरोप काय करतायत की मी वंजारी अधिकाऱ्यांना नेलं, असं नाही. ते आरोप त्यांनीच आणलेत, ते शिक्षक अनाधिकृत पद्धतीने आणलेत माझ्या जिल्ह्यामध्ये. त्याच्या तारखा आहेत. त्यांचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होता, जे आत्ता खासदार माझ्या विरुद्ध निवडून आले, ते तेव्हाचे शिक्षण सभापती होते. या लोकांनी पैसे खाऊन इलिगली 300-400 शिक्षक जिल्ह्यात आणले आणि त्या COला मी सस्पेंड केलं ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर. आणि त्यानंतर त्या शिक्षकांनी उपोषण वगैरे केले. ते अकॉमोडेट व्हावं, कारण त्यांनी पैसे मोजून आले असणार बिचारे, आउट ऑफ वे जाऊन. ते आत्महत्या करतो आता, आम्ही कसं जाणार, कारण ते परत जिथे जाते तिथली जागा गेलेली आहे. मग मी त्यांना अकॉमोडेट केलं, त्याच्यामध्ये सगळे अकॉमोडेट झाले, 40 शिक्षक सोडले तर. आणि त्यांच्यासाठी मी नक्कीच त्याच्यामध्ये प्रयत्न केले. त्याच्यात वंजारी समाज एक आहे, मी पाहिलं नाही. त्यात धनगर होते, मराठा होते, आणि जास्त वंजारी असतीलच तिथे मला माहीत नाही, पण त्यांना मी आणलेलं नाही. ते मी मंत्री व्हायच्या आधी आले होते, तेव्हा मला वाटतं जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री होते, सुरेश धसांचा माणूस जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता, आणि बजरंग सोनवणे शिक्षण सभापती होते. त्यांनी आणले होते. उलट भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर होते, बिचारा तो CO सस्पेंड झाला त्या भानगडीमध्ये. तर उलट मी त्यांना अकॉमोडेट केलं, त्यांचं वाचवलं त्यांना, नाही तर ते म्हणजे कुठलेच राहिले नसते, ना इकडचे ना तिकडचे, असा तो विषय. विचारणार नव्हतं, पण तुम्हीच नाव घेतलं. हे धस नक्की भाजपचेच आहेत ना? ते आता तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा, कारण मी भाजपची छोटी कार्यकर्ता आहे. प्रदेश अध्यक्ष, मुख्यमंत्री उत्तर देतील. आता मला वाटतं तुम्हाला कुठलं आवडतं, दिल्ली आवडतं की मुंबईत काम करायला? मला अकॅडमिक काम करायला आवडतं. दिल्लीत मी जे काम केलं ते मला आवडलं, कारण तेव्हा या सगळ्या परिस्थितीत मी नव्हते, ह्याचा मला वैयक्तिक आनंद होता, कारण मला खूप कन्फ्युजन होत होतं महाराष्ट्रात काय चाललंय. दिल्लीत मला आनंद झाला, कारण मला डायरेक्ट मोदीजींना रिपोर्ट करायचा होता, अमित शहाना रिपोर्ट करायचा होता, JP नड्डा, ते आमच्या बैठका घ्यायचे, आणि क्रीम ऑफ द BJP म्हणजे वसुंधरा राजे सिंधिया, रमण सिंग, शिवराजजी, म्हणजे खूप मोठ्या लोकांवर मला अनुभव म्हणून खूप आवडलं. आणि त्याच्यामुळे मला एक रिस्पेक्ट नॅशनल लेवलला मिळाला. आणि एक ही जी इथे काही छापून आणलं जायचं नाही की पंकजावर श्रेष्ठी नाराज वगैरे, हे सगळ्या गोष्टींना लीड लागली. आणि मला आज माझ्या मंत्रिमंडळात मी येऊच शकत नाही जर दिल्लीने नाही ठरवलं, किंवा मला विधान परिषद म्हणून मिळूच शकली नसती जर दिल्लीने नाही ठरवलं. तर त्यांनी मला स्टार प्रचारक केलंच नसतं. हे सगळं माझं त्यांच्याशी जे बॉन्डिंग आहे हे मला खूप आवडलं. आणि आता मला आवडतंय जे माझं मंत्रिपद आहे ते मला आवडतंय, कारण मला अकॅडमिक काम करायला आवडतं. पण हे योगायोग भारीच आहे. नेत्यांच्या मुलींना अकॅडमिक काम करायला आवडतं, पुतणे राजकारण केलं त्यांनी. नाही, राजकारण मी करते पण तसं नाही. सुप्रिया शी इज ऑल्सो इंटरेस्टेड इन. हा, त्या अर्थाने तुलना म्हणतो मी, मुली अकॅडमिकली चालल्यात आणि पोरं पुतणे. मग ते ओव्हरऑलच स्त्री आणि पुरुषातला भेद असावा. म्हणजे वांडपणा करत हिंडायला असं म्हणता येईल. स्त्रिया मोस्टली अकॅडमिक असतात आणि ते डायव्हर्ट आणि डिव्हिएट होत नाहीत. त्यांना एक समाजाचा, परिवाराचा थोडा बंधन असतं. त्या जनरली मॉरल चुका करत नाही. जनरली आय कॅन से, आजकालच्या काळात सांगता येत नाही. तर दे आर मोर साऊंड, कारण
तुमच्या खात्याविषयी थोडं विचारू. राजकीय प्रदूषणावर तुम्ही खूप बोलला. आता मुंबई देशातलं सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जात आहे. नवी मुंबईची ओळख होते आहे. नाही हो, दिल्ली जास्त आहे. नाही, मुंबई पण आहे, मधली मुंबई होती. दुसरं कन्स्ट्रक्शन व्यवसाय जो सुरू आहे राज्यभरात सर्वात जास्त प्रदूषण त्याच्यामुळे होतं. शुगर फॅक्टरी, कारखाने आणि जी इंडस्ट्री आहे त्याच्यामुळे सगळं नद्यांचं पोल्युशन होतं. तर हे पोल्युशन तुम्ही राजकीय पोल्युशन म्हणून विचार करता, याच्यावर कसं करतो डिपार्टमेंट म्हणून काय करतो? आता बरं झालं अकॅडमिकवर आलो आपण. बेसिकली मुंबई सर्वात प्रदूषित शहर नाही आहे, नंबर 1. कारण आमच्याकडे जे प्रदूषणाचे मापक आहे त्याच्यामध्ये आपण रेड झोनमध्ये गेलो तर प्रदूषित असतो. मुंबईमध्ये एक टिंब ठेवावा एवढाच एरिया रेड झोनमध्ये मध्ये गेला होता. याचं कारण असं होतं की मुंबईतलं वातावरण एकदम थंड झालं होतं आणि इथे जे काम चालू होते ना कोस्टल हायवे वगैरे, तर त्याच्यामध्ये थोडी हवा आली समुद्राची धूळ उडायची ना, ती धूळ सेटल होत नव्हती कारण कंडेन्सेशन, कारण वातावरण जड झालेलं होतं थंडीमुळे. आणि मी तेव्हाच डिक्लेअर केलं होतं की फेब्रुवारी एंडमध्ये हे सॉर्ट आउट होईल. तुम्हाला आता फरक दिसत असेल, मुंबईची हवा स्वच्छ झाली कारण थंडी कमी झाल्यामुळे ते आपोआप सेटल होते धूळ. सेकंडली कन्स्ट्रक्शन आम्ही काही काळासाठी बंद केलं त्यामुळे, प्रदूषणामुळे. आणि प्रदूषण जे आहे ते मी सांगितलं तसं तो एका दिवसात किंवा माझ्या एकट्याच्याने होणारा विषय नाही आहे. तर माझं असं स्वतःचं मत आहे की आपण काही अँटी एस्टॅब्लिशमेंट होऊ शकत नाही कारण सगळे रोजगार इंडस्ट्रीवर अवलंबून आहेत. तर इंडस्ट्री बंद नाही करू शकत. तर आपण त्यांना आधी सवयी पण नाही लावलेल्या आहेत की असं करू नका. आपण आता या देशात आत्ता सांगतोय टॉयलेट बांधा, 75 वर्ष स्वतंत्राला झाले, आत्ता सांगतोय कचरा फेकू नका. मग आपणही उशिरा जागे झालोय कारण जग आपल्याला शिव्या देते की तुमच्या एकट्याच्या बेशिस्तपणामुळे जगाचं प्रदूषण वाढते, ओझोन लेअर तडकते, व्हॉट एव्हर इट इज. त्याच्यामुळे आपण आता जागरूक झालोय. ह्याच्यामध्ये काही लगेच असं मिरॅकल होईल असं नाही. इंडस्ट्रीला बंद करू आम्ही तेवढ्यापुरतं, मग ते परत सुरू केलं की तेच होणार. कारण इंडस्ट्री बंद केली की मजुरांचा प्रश्न निर्माण होतो, आपल्या रेव्हेन्यूचा प्रश्न निर्माण होतो. तर त्याच्यामध्ये नद्यांचं पुनर्जीवन आणि एअर पोल्युशनवर व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण जर कायदे आणले आणि आपण जे खर्च प्रदूषणाला कमी करण्यासाठी करतो तो प्रदूषण होऊच नाही याच्यासाठी केला, तर इंडस्ट्रीला इन्सेंटिव्हाइज केलं की इंडस्ट्रीला आपण जर तुम्ही पूर्ण पोल्युशन मुक्त झिरो डिस्चार्ज काम करा तर त्यांना खूप खर्च येतो, 100 कोटीचे बॉयलर लावायला लागतात. त्याला थोडं इन्सेंटिव्हाइज केलं की 20% सरकारने जर पैसे देऊ शकले, कारण आपण किती गोष्टींना पैसे देतो, मग माणसाला चांगला श्वास घ्यावा याच्यासाठी सगळं मिळून किती 1000 कोटी जातील जास्तीत जास्त 5-6 वर्षात. तर ते जर देऊ शकलो तर त्या इंडस्ट्रीसुद्धा स्वतःला, कारण शेवटी काही फॅक्टरीज 25-30 वर्षापूर्वीचा त्यांचा टेक्नॉलॉजी आहे, आज ती रेलिव्हेंट नाही आहे म्हणून तिथे प्रदूषण होते. जसं जुन्या गाड्यातून धूर येतो ना तसंच जुन्या फॅक्टरीतून धूर येतो, प्रदूषण होतं. तर त्यांना न्यू करण्यासाठी, रिन्युअल करण्यासाठी आपण इन्सेंटिव्हाइज करावं असं मला वाटतं वैयक्तिक. मी PMOला लिहिणार आहे. दुसरं, नद्या ह्या कोणाचीच प्रॉपर्टी नाही आहेत. ग्रामपंचायतमधून गेली की ती गावाची प्रॉपर्टी, नगरपंचायतमधून गेली की नगरपंचायतची प्रॉपर्टी, मग महानगरपालिकेत गेली की त्यांची प्रॉपर्टी. मग जसं नॅशनल हायवे असतो ना तो A to Z तो त्यांची प्रॉपर्टी आहे किंवा स्टेट हायवे तसं नदी कुणाचीच प्रॉपर्टी नाही आहे. येऊन जाऊन ती जलसंपदाची प्रॉपर्टी दिसते पण स्वच्छता जलसंपादन करत नाही, ते फक्त पाणी अडवतात, धरणं बांधतात. मी आता एक असा कॉन्सेप्ट करते, आता देवेंद्रजींनी मला वेळेत देतो म्हणले, मी त्यांना डिस्कस करणार आहे आणि मी PMOलाही बोलणार आहे की आपण जर नद्या एक प्रॉपर्टी ठरवली, नद्यांचे बिट्स केले आणि त्या बिट्सला प्रत्येक विंटरवॉलवर STP लावले छोटे छोटे छोटे, तर नद्यांचं वाहणारं पाणीसुद्धा प्रदूषणयुक्त नसेल आणि त्याचं सुशोभीकरण, अशी काही मॅनग्रोव्ज वगैरे असतात, झाडं असतात जी आपण जर केली तर ऑक्सिजन वाढतं पाण्यातलं. बरंच सायंटिफिक आहे ते, तर ते करायला पाहिजे. त्यालाही फार खर्च येणार नाही, खूप पैसा देतं केंद्र शासन, खूप वेगवेगळ्या वर्ल्डच्या ऑर्गनायझेशन पैसे देते, पण हे पैसे सगळे नगरपालिका आणि महानगरपालिकेत जातात आणि आम्ही खर्चावर आमचं काहीच नियंत्रण नाही आहे. तर ते जर आम्हाला दिलं तर आम्ही करू. आम्ही 20-20 किलोमीटर 10-10 किलोमीटरचे पट्टे तयार करू, त्यांच्यामध्ये नद्यांमध्ये शुद्धीकरण, स्वच्छता, STP, घाट बांधणं, हे सगळं करायची माझी इच्छा आहे. आता बघू शासन मला परवानगी देईल. एक अख्खं पान केलं ते पुण्यामध्ये, जो मुळा मोठा रिव्हरफ्रंटचा प्रोजेक्ट, हो, कॉन्क्रीट हो. बँक्स, ते म्हणजे कुणासाठी चाललंय ते? हा पुणेकरांना हवंय, पर्यावरणवाद्यांना नको, महानगरपालिका करते वाटतं ना. पण मग हे याच्यामध्ये नदीचं नुकसान आहे मोठ्या आणि प्रमाणात. नदी कोणाची? मग तू PMOला लिहिणार तसं राज्य पातळीवर किमान नदी प्राधिकरण असं होऊ शकेल. नाही, आता ऑलरेडी ते आहे ना MPCB वगैरे, ताबा म्हणजे महामंडळ जेवढे जास्त करतो तर मला तर वाटतं ते अजून व्यवस्था अडचण होईल फक्त, बाकी काय. नाही, कारण मग ते या खात्याला तर काही उपयोगाचं होणार हो, नाही. हो.
तर मी असा विचार करते की असं करावं, परवानगी घ्यावी आउट ऑफ द बॉक्स विचार करून, आणि मग 3-4 वर्षाचं टार्गेट ठेवून या नद्यांचं शुद्धीकरण करावं. आता तुम्ही युडीच्या माध्यमातून करता, महापालिका पैसे देतात, ते काही करतात मला माहित नसतं. आमचं त्याच्यावर कंट्रोल नाही. मी करणार डिपार्टमेंट. मी माझी इच्छा आहे करावं, कारण युडीवर आमचा कंट्रोल नाहीये. खालची सत्ता वेगळी, वरची सत्ता वेगळी. आता तर प्रशासकच आहेत, निवडणुकाच नाही झाल्या. आता केवढा मोठा संभाजीनगरमध्ये लिगसी वेस्ट आहे, मुंबईमध्ये लिगसी वेस्ट इज अ बिगेस्ट मॉन्स्टर वी हॅव. भस्मासूर, त्याला कसं संपवावं हे माझ्याकडेही उपाय नाहीये त्याचे, कारण मी तरी काय वेगळं करणार. अजून एक होतं की गणपती आला की पीपी सुरू होतात अगोदर काही दिवसानंतर, आणि सण आले की प्लास्टिक सुरू होतं. हे दोन्ही मुद्दे तुम्ही फक्त घोषणा करतो आपण, सरकार पॉलिसी आहेत, एक्झॅक्टली लोकांना काहीच कळत नसतं, लोक फक्त हॅरेसमेंट सुरू असते. मी म्हणलं ना ह्याच्यामध्ये पार्टिसिपेशन पाहिजे. झाल्यानंतर आपण म्हणतो की गणपती मूर्तीला बंद. नाही, पण आता गणपतींना ऑलरेडी बंदी आहे ना. मागच्याच सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो मागच्या वर्षी झालेला आहे. तेव्हा गणपतीच्या तोंडासमोर झाल्यामुळे थोडंसं शिथिलता ठेवली होती, पण आता तो निर्णय झालेला आहे, त्यामुळे तो त्यांना बंधनकारक आहे. जरी त्या मूर्तिकारांविषयी किंवा त्यांच्या पूर्ण व्यवसायाविषयी आमच्या मनात खूप सहानुभूती, पण आम्ही सुप्रीम कोर्टाला कसं हे करणार, आम्हाला कंटेम्प्ट होईल. तर आमच्या हातात तो विषय राहिलेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की पीओपी हे प्रदूषण करतच नाही, उलट पीओपी हे मातीचं आहे, असं सायंटिस्ट पण काही आणले होते त्यांनी. पण आता हे रिव्ह्यू पिटिशन वगैरे करावं लागेल सुप्रीम कोर्टात, तो हा प्रॉब्लेम आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातच का, दुसऱ्या राज्यात कसं बनवतात ते पीओपीच्या मूर्ती. नाही, ते दुर्गा पूजा वगैरे करतात ना बंगालमध्ये. मागच्या कॅबिनेटला तो विषय झाला ना की आपण सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे, मंत्र्यांनी आशिष शेलारची वगैरे सगळ्यांनी आशिषजींना तो विषय त्यांना वाटतं, कारण सगळं मुंबईत फार मोठं फेस्टिवल आहे, लोक येतात, प्रत्येक आमदाराकडे लोक येतात. अनेक आमदार मला आता मंत्री बिटिंग लावा म्हणतात, पण माझं मत नाहीये, माझ्यावर बंधन आहे सुप्रीम कोर्टात. जाणार का सुप्रीम कोर्टात? क्लिअर असेल की या वर्षीपासून आमची भूमिका ही सुप्रीम कोर्टाची भूमिकाच असणार, आमची वेगळी काय भूमिका असणार. हा, मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यावर इंटरव्हीन करून रिव्ह्यू करा, कारण आमची तेवढी कॅपॅसिटी नाही. घेऊन जात वाचण्यात आलं असेल तर नाही, कारण हा कमी त्या शहरांना, ह्याचं उत्तर शहरांना. पण आता हे जेवढे बिल्डिंग नवीन येणार आहेत ना, त्यांना एसटीपी प्लांट आम्ही कंपल्सरी आधीच होते, पण त्यांचं मॅनेजमेंट पण आता एखादा बिल्डर जेव्हा बिल्डिंग बनवतो ना, तो चार्ज करतो त्याच्या क्लायंटला वाटेल ते, मग त्यांचं सोसायटी होते, मग मेंटेनन्स चार्जेस भरतात, सगळं भरतात. एवढे मेंटेनन्स चार्जेस महानगरपालिका घेतात सगळ्या, मुंबई म्हणून नाही. मग त्यांनी हे मेंटेन करत नाही, मग त्यांना जेव्हा सिवेज ट्रीटमेंट होत नाही ना, ते सरळ मेन गटारला जोडून देतात पाईप, आणि अक्षरशः ते तसंच सुवेज जातं. तर आता आम्ही त्याच्यावर काम करतोय की तुम्ही महत्वाचा मुद्दा असा नद्या हा एक, आणि त्या गणपतीच्या संदर्भामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की त्या शाडूच्या मातीच्या करायच्या सगळ्यांनी ठरवलं होते. माती आहे कुठे एवढी, कुठून आणणार? आता ते जेव्हा त्याचं क्वांटमवर बोलतो ना, तर मला प्रश्नच पडतो की कुठून आणणार, मलाही प्रश्न पडतो. पण मग असं त्याच्यामुळे असं वाटत नाही की सरकारने की एक गाव एक गणपती, एक वॉर्ड एक गणपती, हे आले पॉलिटिकली इनकरेक्ट आहे की गणपतीची संख्या कमी. माझं काय म्हणणे, कधी कधी गोष्टी पॉलिटिकली सोशली अमुक तमुक न करता प्रिन्सिपली करावं लागतील. राईट, प्रिन्सिपली राईट गोष्टी करण्यात कोणाचाही विरोध नसेल. राजाराम शास्त्री भागवत होऊन गेले, दुर्गाबाईंचे काका, त्यांनी टिळकांना त्यावेळेला सांगितलं होतं की गणपतीला रस्त्यावर आणू नका, नंतरच्या पिढ्या तुम्हाला. इव्हन प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा सार्वजनिक गणपती. आणि आपण काय केलं, त्याला म्हणजे सणांना प्रोत्साहन दिलं, चांगल्या अर्थाने दिलं, पण त्याचं प्रदूषण, त्याच्यामुळे होणारे परिणाम आनंदाचेच आहेत. त्या आनंदाचं वातावरण असतं, याच्यात काहीच वाद नाहीये, पण जबाबदारीचं असावं. राज्यातले जे पूल शेतकरी की प्लास्टिकचा पुरवठा बंदी करा, जेणेकरून आमच्या पुरवठा मागणी वाढेल. खरं सांगू, जेवढे आपल्याला फुलं पाहिजे तेवढे अवेलेबलच नाही. त्यामुळे त्यांनी जरी प्लास्टिकचे बनवले किंवा कागदाचे बनवले नाही तर असे, तरी ते फुलं मार्केटमध्ये जेवढे येणार ते संपणारच आहे, कारण जी फुलं महाग पडतात ती रिअल फुलं महाग पडतात. जेवढं आपण केटर करायचं ना आपल्याला, म्हणजे आपल्याकडे जेवढी संख्या आहे तेवढं उत्पादनच नाही, त्यामुळे तुम्ही कितीही बनवलं तरी ते संपणारच आहे. आता याचिका काय करत राहतात लोक,
कसं असतं त्याच्यातही किती गांभीर्य घ्यायचं कळत नाही ना, की कोणी प्लास्टिकचा उद्योग किंवा एक आपसातले पण असतात. आता मला बऱ्याच वेळा कंप्लेन येतात, की आत्ताच्या आत्ता ही फॅक्टरी बंद करा, का तर त्याच्यात असं झालं, त्यांनी मला नोकरीवर घेतलं नाही, असंही लोक विचार करतात. म्हणजे वैयक्तिक पण असतात खूप. क्लायमेट चेंज चॅलेंजेस वर कॅबिनेटमध्ये हाऊ मेनी टाइम्स वर डिस्कस Not once even till today. But I am telling you the honest answer. I am honest. I am not rebel. अच्छा. Not even once. Because we had a meeting with CM sir where he took our 100 days plan and we submitted the plan to him and he's reviewed it also with my secretaries. But we have not done any discussion in cabinet. स्टार्टिंग बिझनेस करायला पाहिजे असं नाही वाटत का की नाही सेन्सिटिव्ह तसं नाही आहे. कॅबिनेटचं मध्ये कसं असतं, जे विषय निर्णय घ्यायचे असतात ते जातात. जनरल चर्चा ह्या कॅबिनेटमध्ये होत नाही. त्याच्यात निर्णय काही घ्यायचाच नाहीये. हा. ह्याच्यामध्ये निर्णय काही घ्यायचा नाहीये, फक्त जे आहेत ते निर्णयांचं पालन करायचंय, फॉलो करायचं. म्हणजे पॉलिटिकल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग पेक्षा जास्त महत्वाचं आहे. खरंय. 2-3 वर्षात डोंबिवलीमध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये स्फोट झाले, रासायनिक कंपन्या. तेव्हापासून किंवा सगळे आपले सुभाष देसाई जेव्हा उद्योगमंत्री होते तेव्हाही अनेकदा विषय झाला की तिथनं एमआयडीसी शिफ्ट करावी, तर ती अंबरनाथ किंवा कोकणात चिपळूणला न्यावी लोट्याला, तर ते काही होत नाही. तो विषय काही तुमच्यापर्यंत आलाय की? इंडस्ट्रीचा विषय. हो, पण पर्यावरण खात्याने नोटीस देऊन त्या कंपन्या बंद करायला सांगितलेल्या पण आहे. त्या बंद केल्या नसतील तर माझा विषय, हो, पण शिफ्ट करण्याचा विषय माझा आहे ना. कारण दोन्ही विषय उमा घातले तो डोंबरीच राहतो. तिथे हिरवा पाऊस पडला आणि हे सगळं त्याच्यामध्ये नुसत्या नोटीस बजावल्या पण पुढे काही झालं त्याच्यात. एसटीपी बसत ना काहीच होत नाही. ते तसं असेल तर मी बघेन, पण शिफ्ट करावी अख्खी MIDC हा विषय धोरणात्मक आहे, तो कॅबिनेटनी इंडस्ट्री विभागाने करावा. एक व्यापक विषय म्हणजे तो तुमच्या म्हणजे भाजपच्याच नेत्यांना तो खूप मनापासून बोलायला त्यावर आवडत होतं, म्हणजे रिव्हर लिंकिंग. हा, आणि ही सगळी चर्चा ना हे सगळे असं सपाट आहे असं गृहीत धरून केली जाते. आता नद्यांची जोडणी ही अशी आहे ना, ही पृथ्वी ही अशी आहे, म्हणजे जोडल्या गेल्या खरोखरच जमलं तर उत्तरेकडचं सगळं पाणी खालती आपोआप येऊनच थांबेल ना इकडे. कोयना किंवा आपली कावेरी गंगेतली सगळं तिथेच येईल ना. तर ह्याच्याविषयी एक जास्त रोमॅन्टिसिझम आहे असं नाही वाटत. रिव्हर लिंकिंग सगळ्या प्रॉब्लेम मिटतील. कसे मिटतील ते सगळं एकाच लेवलला थोडीच आहे. दक्षिणेचं पाणी तुम्ही उत्तरेला कसं नेणार? हजारो वॅटचे काय पंप लावणार? त्याच्यामध्ये नॅचरल ग्रॅव्हिटीचा अभ्यास करून कुठल्या जोडण्याने काय परिणाम होईल ह्याचा सगळं प्लॅनिंग टेक्निकल करूनच ते शक्य आहे. आणि तो इतका मोठा विषय आहे, तर तो संपूर्ण होईल मी तर नसेन बाबा जेव्हा तो होईल. खरंच नाही. कुणी नसू, कारण 100 वर्ष तुमचं कसं मी म्हणू, कारण ते होईपर्यंत होईल पण ते पुढच्या पिढीसाठी आहे. पण ते फिजिकली पण शक्य नाही. ते कसं शक्य आहे म्हणजे तुम्ही सांगा. ते जेव्हा अटलजींनी मांडलं, विंध्य अख्खा तुम्ही सिरीज तोडणार का? खालनं पाणी वरती, कारण आपण जे डोंगर तोडू त्याचे वेगळे परिणाम पुन्हा असणारच ना. खालनं जर वीज पाणी, खालचं पाणी, कावेरीचं पाणी जर यमुनेत सोडायचं असेल तर तुम्हाला पंप लावावे लागतील हजारो. नाही, नदी जोड हा राज्यापुरता विषय करणं फायद्याचं होऊ शकतं, पण टेक्निकली त्याला जॉग्राफिकल किती अडचणी आहेत कारण त्याचं मी प्लॅन नाही पाहिला नवीन, जे आमच्या सगळ्यांच्याच ह्याच्यात आहे तो मॅनिफेस्टोमध्ये किंवा विचारात आहे, पण मी त्याचा प्लॅन नाही पाहिला. पण अटलजींनी जेव्हा हा विषय मांडला होता तेव्हा सुरू झाला असता, म्हणजे जेव्हा अटलजींचं सरकार आलं, मी म्हणते 25 वर्षापूर्वीचं, तेव्हा सुरू झालं असतं तर त्याची कॉस्ट, त्याची फिजिबिलिटी आणि आत्ताची कॉस्ट आणि फिजिबिलिटी ती आहे ना, ती कॉस्ट अशी एस्केलेट झाली टू अनदर लेवल. आणि नागरीकरण खूप वाढलंय प्रचंड असं आहे. म्हणजे आपल्याकडे रिव्हर्सिबल या प्लॅनेटवर नेचरच्या बद्दल काही दिसत नाही फार. प्रॅक्टिकली सांगते, खोटं नाही बोलू शकत. मस्ट बी. त्यांचं म्हणणं आहे की रिव्हरचं जो नॅचरल कोर्स आहे जिथे जिथे त्यांनी डायव्हर्ट केलं आहे त्याचे डिझास्टर झालंय, म्हणजे ग्लोबली वर्ल्ड ओव्हर. Nobody should even try. असं त्यांचं म्हणणं आहे. आपण इकडे वैनगंगा, नळगंगा त्याला डायव्हर्ट न करता जोडता आलं तर, म्हणजे डायव्हर्ट न करता नॉर्मल फ्लोमध्ये कालवे जसे करतो आपण कॅनल्स, तर ते योग्य आहे असं माझं मत आहे, जेवढा मला अभ्यास आहे.
डायव्हर्ट नाही केलं पाहिजे. आपण डॅम्स बांधले ना, त्याचे पण परिणाम चांगले वाईट दोन्ही असतात ना, म्हणजे मागच्या बाजूला त्याचा त्रास असतो. तसं त्याला कॅनल्सनी जोडलं पाहिजे आणि हे कॅनल्स पुन्हा वॉटर ट्रान्सपोर्टेशनसाठी ह्याच्यासाठी वापरता आले पाहिजे. एवढं पाणी बेसिकली आपल्याकडे आलं पाहिजे. पण हे प्रत्यक्षात उतरेल नक्की, चांगलंच आहे, उतरलं तर अभिनंदनच आहे, पण ते प्रत्यक्षात बघायला खूप वर्ष लागतील. पर्यावरण खातं मिळायच्या आधी पर्यावरण हा किती अभ्यासाचा किंवा आवडीचा विषय होता? बेसिकली मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे ऑल दीज थिंग्स आय ऑलवेज माझं त्याच्यावर डोळा असायचा, काय चाललंय. आणि त्याच्यापेक्षा एक अवेअर सिटिझन असला की ह्या गोष्टी आता मॅटर ऑफ कन्सर्न आहे. तर माझं लक्ष असायचं, जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हाही मी पर्यावरणावरच काम बरंच केलं. म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मी सुरू केली तेव्हा मी प्लास्टिक वेस्टपासनं बिटुमिन्स बनवून ते त्याच्यामध्ये वापरा, R&D मध्ये खूप रस्त्यांमध्ये वेगवेगळे जे नेचरला हार्म नाही करणार असे विषय वापरा, ह्याच्यावर खूप काम केलं, खूप. तर मला माझ्या आवडीचा विषय आहे तो. कारण आता अगदी मुंबई पुरताच जरी विषय केला ना की ते सरकारच्या आता त्यावेळेला तुमचं सरकार नव्हतं पण तुम्ही सरकारमध्ये होतात, त्या धोरणांमुळे मुंबईसारख्या ठिकाणी, नवी मुंबईसारख्या ठिकाणी फ्लेमिंगोचे जे काही अधिवास आहे ते त्याच्यात ते म्हणजे ते पाणी जाणं बंद केल्यामुळे ते आता रिअल इस्टेटसाठी करून तुम्ही ते पर्यावरणाला हानिकारकच नाही का अंतिमचा? इथलं काय म्हणतात ते नदीच्या काठी काय असतं इथे? नाही मॅनग्रोव्हचा तर स्ट्रिक्ट कायदा आहे, यू कॅन टच मॅनग्रोव्हज. जर कोणी केलं असेल तर त्याला फार कडक कायदा आहे. तुझा विषय विचारायचं होतं की मॅनग्रोव्हसाठी म्हणजे जे DPS लेक वगैरे जो आहे नवी मुंबईतला, तिथे CCTV सांगितले होते, पण त्याच्यावर काही झालंच नाही अजून. कुठे? लक्ष ठेवा. कॅन यू गिव्ह मी इन रायटिंग? आय विल लुक इन टू इट अँड इमिडिएटली डू वॉट एव्हर. 8 वर्ष झालं आणि मागच्या वर्षी साधारण याच टायमिंगला 17 फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी. CCTV कोणी कोर्टाने ऑर्डर केली? हो, ते म्हणजे सांगितलं होतं हो का? कारण हे बर्ड सँच्युरीज वगैरे बद्दल कडक आहे, आणि त्याहीपेक्षा मॅनग्रोव्हजला तर हातच नाही लावू शकत, कडक आहे. आता मी बॉटनी म्हणजे माझ्या, सॉरी टू डिस्टर्ब यू, मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होते आम्ही हे मॅनग्रोव्हज बघायला अभ्यास करायला जातो, बिकॉज वी हॅव बॉटनी, वी टू लर्न ऑल दिस. आता अदानीच्या प्रोजेक्टसाठी मॅंग्रोव्हला हातात काय पाय लावलेले? पण तुम्ही मला प्रश्न विचारून काय फायदा आहे? हे युती का केली, हे असं का केलं, याच्यात माझा काय रोल आहे? याच्यावर तुम्ही मला नाही विचारलं पाहिजे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारण ज्याप्रमाणे चाललेलं आहे तसंच भाषिक वाद देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मराठी, गुजराती, हिंदी असे भाषिक आणि त्याचे महाराष्ट्रामध्ये जे काही परप्रांतीय लोंढे वाढलेले आहेत, गुजराती, मारवाडी आपले सगळे काही आहेत मुंबईमध्ये. तर आता एक नुकताच दक्षिण मुंबईत एक इन्सिडेन्स आहे की मराठी जे लोक आहेत ते शंकराची आरती बोलत होते, तर त्यांच्या पण आक्षेप घेतला की तुम्ही आरती का बोलतात गुजराती मारवाडी यांनी. तसंच मराठी माणसाला नोकरी न देणं, घर नाकारणे, तुमचा 2 वर्षापूर्वीचा एक मुलांचा किस्सा होता, घर नाकारलं. ते काय आहे, तर याकडे काय कसं आहे तुम्ही? तो किस्सा असा होता, एका बाईचा व्हिडिओ होता, ती खूप रडत होती की तिला कसं त्या माणसाने तिला ढकलून हाकललं. प्रश्न भाषेचा नव्हता, आम्ही तुम्हाला घर नाही देणार. तर मी म्हटलं मलाही असं झालं, का घर देणार नाही? तर मराठी लोक नॉनव्हेज खातात, हे एक त्यांची डोक्यामध्ये कॉन्सेप्ट होती की मराठी लोक नॉन व्हेजिटेरियन असतात. त्यामुळे खूप बिल्डिंग्स या इकडे लोअर परेलला, साऊथ बॉम्बेमध्ये पण अशा झाल्यात की ते व्हेजिटेरियन्स ओनली अलाउड, म्हणजे ऑटोमॅटिकली मराठी माणूस आउट जातो. मराठी मोस्टली इकडे जे राहतात ते फिश वगैरे खातात, असा विषय होता माझा. पहिल्यापासून भाषेच्या विषयावर क्लिअर स्टँड आहे की आपल्या भूमिपुत्रांना न्याय तर मिळाला पाहिजे, पण आपण ग्लोबल सिटी आहोत. ही या सिटीमध्ये हे लोक आज आले नाही आहेत, हे आधीपासून आहेत, ते आपला भाग आहेत. तर त्यामुळे त्यांना वेगळं मानणं हे काही एवढं, आपल्या ग्रोथमध्ये त्यांचं पण योगदान आहे काही ना काही अंशी. भूमिपुत्रांना न्याय नक्कीच मिळाला पाहिजे, पण कोणत्या भाषांवरनं वाद नाही झाले पाहिजे, हे माझ्या पक्षाचीच भूमिका आहे ना, कारण आम्ही नॅशनल पक्ष आहोत. तुमच्या पक्षातल्या काही जणांनी सांगा ना, होते व्हेज खात्यात ते बरं आहे ना, त्याच्यानंतर व्हेज झाले तर तुम्हाला व्हेज मिळणार नाही म्हणा, नॉनव्हेज खात्यात ते बरं आहे. हो बरोबर आहे, ते पक्षाचा तो विषय नाही, तो त्या बिल्डिंगचा विषय आहे. नाही, पण तुमच्या पक्षातले ते व्हेजिटेरियन त्यांना म्हणतो नाही, ते व्हेजिटेरियन आहेत स्वतः, दुसऱ्यांना काही आग्रह नाही त्यांचा. आणि सध्या काही जातीयवाद आणि भाषिक वाद हे आत्ताच्या काळात वाढलेले आहेत आणि अनेक जणांचं मत पण आहे.
तर यावर एक पक्षाच्या लीडर म्हणून तुम्ही कसं बघता की कुठलाही वाद हम्म. हा मी एक भविष्यामधला म्हणजे काय म्हणते एक छोटा अणू म्हणजे ॲटम जो नंतर ॲटम बॉम्ब होईल असंच बघते. त्यामुळे वाद नावाची कुठलीही ठिणगी कोणी टाकू नये. इट्स नॉट गुड फॉर द फॅब्रिक ऑफ सोसायटी. सोशल फॅब्रिक जो माझ्या बीड जिल्ह्याचा खराब झाला असं वाटतं जगाला, तो सगळीकडे झाला आहे. पुण्यातही तीच परिस्थिती आहे, जालन्यातही तीच परिस्थिती आहे, फक्त तिथे मीडियाचं अटेन्शन नाही आहे. सोशल फॅब्रिक खराब नाही झाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे काही वर्ष अनेक वर्ष जाऊ दे, आता झाले वाट लागली, पण अमेरिकेसारखा देश का पुढे गेला? कारण त्यांनी टॅलेंटवर फोकस केला, कुठून आला याच्यावर फोकस नाही केला. तर आपणही तसंच केलं पाहिजे. मॅडम, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यात पहिल्यांदा मराठा विरुद्ध दलित असा वाद होता. आता मराठा विरुद्ध वंजारी असा वाद आहे. असा वाद नाही हो. विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यात असं का होतंय? मराठा विरुद्ध वंजारी का म्हणताय आपण? ओबीसी मराठा म्हणा ना. वंजारी आता हे या मर्डरमुळे वंजारीला टार्गेट झालं, पण इट्स नॉट. जे उपोषणाला बसलेत आरक्षणाच्या ते धनगर समाजाचे आहेत, माळी समाज आहेत. कोणता वंजारी उपोषणाला बसले ओबीसी? आम्ही एनटी मध्ये आहेत. काय कन्फ्युजन? म्हणजे असं का होतंय? म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात आहेच आहे, तणाव इतका नाहीये. आहे प्रचंड आहे. तुम्ही बघा, जत मध्ये बघा, तुम्ही सगळीकडे आहे. नगरमध्ये हत्या झाल्या का त्याच्यातनं झालेल्या सगळीकडे आहे. फक्त तिथे फॅन्सी नाव नाहीये टार्गेट करायला. सगळीकडे आहे, खरंच आहे. तुम्ही बघा नगरमध्ये प्रचंड म्हणजे मी असं टॅग नका करू, पण सगळीकडे आहे. वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड ध्रुवीकरण आहे. आता जिथे जो समाज आहे तुम्हाला तिकडे धनगर समाज दिसेल मोठ्या प्रमाणात, जो विरोधात आहे मराठा समाजाच्या. आमच्याकडे जो आमचा समाज जास्त आहे तो विरोधात आम्ही नाही. ह्या आरक्षणामुळे विषय झाला, नाही तर आम्ही 4 टर्म खासदार राहिलो तिथे. सोडी MLC आधी आणि मग मिनिस्टर केलंय, तर मेनी थॉट दॅट इट वॉज लाईक तुमचं पॉलिटिकल रिहॅबिलिटेशन. तुम्ही अशी काही लोक म्हणत होते पॉलिटिकल रिहॅबिलिटेशन झालंय आणि डेलिबरेटली मी हा पोर्टफोलिओ दिला म्हणजे सो दॅट यू आर केप्ट अंडर चेक. का ह्याच्यात काय चेक करायचं आहे? म्हणजे नॉट प्राईम पोर्टफोलिओज. बट वॉट एव्हर आय टेक आय विल मेक इट प्राईम. तुम्हाला माहिती आहे उद्याचे पहिले 3 प्रश्न एन्व्हायरमेंटचे आहेत. एन्व्हायरमेंट खात्यावर विधानसभेमध्ये LAQs आलेत असे भरभरून, असं मी कधीच पाहिलं नाही. मी पण आता 20-15 वर्ष फ्लोअरवर होते. तर मला वाटतं कोण काय म्हणतं ह्याचं पर्वा करत बसले असते तर मी राजकारणात इथे पोचले नसते. कारण फार मोठ्या मोठ्या लोकांची माझा विरोध दाखवला गेला राजकारणात. म्हणजे डायरेक्ट मोदीचं माझं जमत नाही, देवेंद्रजीचं माझं जमत नाही, मी तर मरायलाच पाहिजे, जगतच नाही असं थोडी आहे. सो आय एम ट्राईंग टू से आय एम हिअर. maybe I have always been given challenging departments. Rural development was never given to a woman. So I just suddenly feel that environment is in suddenly focus. So it must be environment power, it must be my power. Whatever it is in the focus. So whatever is given to me till now, I've always made sure that I will make it little better than what it was. So I don't think this is less of a responsibility. If somebody thought that is less and it will lessen me, it's a misconception. मधल्या काळात तुम्ही मी काही नसताना, कुठलंही मंत्रीपद नसतानाही संपले नाही. मधल्या काळात जेव्हा तुम्ही रजा घेतली होती, थोडस आंदोलन सुरू होतं की पक्षाने अन्याय केला, एक भावना होती. नाही किंवा पक्षाने अन्याय नाही केला, मीडियाने अन्याय केला म्हणून मी रजा घेतली. कारण अन्याय केला. माझ्यावर न्यूज आली की मी राहुल गांधींना भेटले. मी राहुल गांधीला बघितलं पण नाही फिजिकली. मी भेटले आणि मी पक्ष सोडतेय. त्यामुळे मी वैतागले होते की अरे मी घरात बसले, मी आमदार नाही, खासदार नाही, मी मध्य प्रदेशमध्ये काम करते, तो रोज माझ्यावर बातम्या, ते पण अशा. नाही रमेश कराड यांना विधान परिषद दिली तेव्हाचा हा विषय नाही आहे माझ्या रजेचा. हा विषय खूप नंतरचा आहे, म्हणजे इट इज 2022. ती चर्चेला मी काय करू? मी नाराजच नाही, काहीच नाही केलं मी स्टेटमेंट. तुमचा रस हा जास्त करून राज्याच्या राजकारणात असताना तुम्हाला राष्ट्रीय सचिव केलं किंवा बहिणीला मी मागून घेतलं खासदार होत्या तेव्हा त्यांना राज्यात उपाध्यक्ष केलं होतं. म्हणजे एक रोल वेगळा दिला गेला बहिणींना. तर म्हणजे कसं होतं असणार काय मी तुम्हाला सांगते, मी कधीही मला आमदारकी मिळावी किंवा नाही मिळाली याच्यावर कधीही स्टेटमेंट नाही केलं. ते मी केले होते असं जे तुम्ही म्हणताय ती चुकीची माहिती आहे. नाही असं माहिती पण चुकीची नसते. मी कधी नाही बोलले पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, पक्ष मला पात्र समजेल तेव्हा देईल असंच बोलले मी.
पण मी ती जी रजा घेतली ती या राहुल गांधींच्या विषयावरून घेतली चिडून, की मला आता बाहेरच जायचं नाही, कारण मी काही बोलले की तुम्ही लोक असं करता. मी 2 महिने आता जुन्या काळात नाही खोप भवनात वगैरे जाऊन बसायचे तशी जाणार आहे. विपश्यना वगैरे. हा, आणि तेव्हा तो अधिक महिना चालू होता आणि मी एकदम धार्मिकच झाले त्या काळात एकदम छान. मराठवाड्यातल्या मीडियाने केलं, मुंबईतल्या नाही केलं. नाही आता मराठवाड्यात काय इथेच मुंबईच्याच मीडियाने केलं ना, चॅनल तर इथेच आहे ना, न्यूज चॅनलनी केलं ते. हो. आणि म्हणून मी प्रेस घेतली आणि म्हटलं मला कंटाळा आला या सगळ्या गोष्टीचा रोज. आता निर्णय घेणार दुसरे, मी उत्तर द्यायचं त्याच्यावर, हे का केलं, ह्याच्यावर होती का केली. मी काय करू, वैतागून मी 2 महिने घरी बसले. आता ते म्हणजे मला विचारलं माझ्या JP नड्डांची पण आमची बोलणं झालं, छापण्यासाठी नाहीये. तुम्ही अरे क्या हो गया पंकजा लिहून मेरे को 2 महिने आराम करणे बस, काही नाही म्हटले ते. आता बहिणीचं काय म्हणजे राहणार आहे राजकारणात किंवा आता माझी बहीण आहे ना, हा आता तो विषय राहिला. मला वरती जायचं नव्हतं, नेलं हे चुकीचं आहे. मला वरच जायचं होतं, मी मागून वर गेले. मला इथे नव्हतं काम करायचं तेव्हा. त्या खासदार होते त्यांना इथे प्रदेश उपाध्यक्ष केले. नाही, मला वर जायचं होतं. मी स्वतःहून गेले बाय चॉईस. मी ठरवलं होतं मी मंत्री बनेपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, किंवा मी मंत्री नाही, मंत्री बनेपर्यंत नाही. माझं लेट मी करेक्ट माय सेंट, मी मंत्री नाही तर मी मंत्रालयात कधी जाणार नाही. मी कधी नाही आले 5 वर्ष, डायरेक्ट मंत्री बनूनच आले. प्रीतम बाबांच्या मृत्यूनंतर राजकारणात आली, ती खासदार होती, ती लीडर नव्हती किंवा ती काही आयकॉन वगैरे भानगडीत पडली नाही. ती बिचारी आपलं काम, आपली खासदारकी ह्याच्यात सीमित राहील. 2 वर्ष तिने एक्सलंट काम केलं. पण मोदीजींनी पण जेव्हा भेटले तिच्या डोक्यावर हात ठेवला. पण मी म्हटलं की तेव्हाची परिस्थिती अशी झाली होती, गंभीर होती निवडणूक, आणि माझ्या उभा राहण्याने पूर्ण राज्यामध्ये एक वेगळा प्रभाव झाला आणि त्याचा फायदा पक्षाला झाला. 10-5 हजार नंतर सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी फायदा झाला. बाकीच्या ठिकाणी नुकसान वेगळ्या ठिकाणी झालं ते वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला दिलं असावं. मी विचारलं नाही त्यांना जाब, मला नको आहे, मी त्यांना 10 वेळा सांगितलं होतं. पण त्यांनी जेव्हा डिक्लेअर केलं, माझ्या नेत्यांनी, मोदीजींनी पहिली यादी डिक्लेअर केली, नितीन गडकरींनी माझं नाव आलं, तेव्हा पक्षाच्या शिस्तीप्रमाणे मी ॲक्सेप्ट करून कामाला लागले. इच्छा नव्हती माझी, पण इच्छेपेक्षा पक्षाला जास्त सन्मान देणं हे आवश्यक होतं. मी दिलं, कारण आरक्षणामुळे कदाचित त्यावेळी परिस्थिती तशी होती म्हणून मला दिलं असावं, किंवा मे बी त्यांना मला दिल्लीला न्यायचं होतं पण जाऊ द्यायचं नव्हतं ईश्वराला. कसं काय कुंभ वगैरे चांगला झाला? मस्त झाला. 2 वर्षांनी इथे आहेच ना आपल्याकडे. हो ना, इथे एवढी परिस्थिती वेगळी आहे. 27 तो महाकुंभ होता, इथे कुंभ आहे. नाही, इथे नॉर्मल कुंभ आहे, 12 वर्षांनी जो येतो. हा, मी मागच्या वेळी मंत्री होते तेव्हा हा कुंभ झाला होता. आता तिथे कसं आहे ते म्हणजे प्रयागराज हे बाहेर आहे, 3 नद्यांचा संगम असल्यामुळे प्रचंड विस्तृत पात्र आहे. तर इथे तशी परिस्थिती नाही आहे, किंवा आपल्याकडे एवढी जागा नाही आहे, आणि आपल्याकडे एवढं पाणी तर अजिबातच नाही. तिथे कसं खळखळ पाणी आहे, आज डुबके मारली पाणी वाहतंय. इथे तसं नाही, इथे फार वेगळी परिस्थिती आहे, आपल्याला वेगळ्या पद्धतीने हाताळत. पर्यावरण आहे मेन, म्हणजे पाणी सोडावं लागेल. पण आपल्या राज्यात इतिहास आहे काय, महत्वाचे नेते आले की पाणी सोडलं जातं. असो, थँक्यू.